नमस्कार. प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे. मित्रहो, येत्या जुलैमध्ये या उपक्रमाला 2 वर्ष पूर्ण होतील आणि या दोन्ही वर्षातल्या सगळ्या कार्यक्रमांसाठी तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आहे आणि त्या साखळीतलाच आजचा अत्यंत महत्त्वाचा ही एक कडी आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रख्यात लेखिका मेघना पेठे आणि आज ज्यांची मुलाखत घेणार आहेत ते मुलाखतकार सुश्रुत कुलकर्णी, या दोघांनाही मी मंचावर येण्याची विनंती करतो आहे. आपण जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया. मित्रो, जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, केवळ दर महिन्याचा पहिला शनिवारचा हा कार्यक्रम झाला आणि मग पुन्हा भेटायचं पुढच्या महिन्यातल्या शनिवारी असं न ठेवता आपण महिनाभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वाचन चळवळीला गतिमान करण्यासाठी आपण अनेक उपक्रम घेत असतो. तसेच उपक्रम या मागच्या महिनाभरामध्ये झालेले आहेत. म्हणजे 23 एप्रिल हा जागतिक ग्रंथ दिन होता आणि त्यानिमित्तानं आपण अनेक शाळांमध्ये कार्यक्रम केले. म्हणजे हळूहळू याचा परिणाम कसा, दृश्य परिणाम कसा दिसतो बघा, की मॉडर्न शाळेने जागतिक ग्रंथ दिनाच्या निमित्ताने 60 पुस्तकं खरेदी केली आणि गुणवंत विद्यार्थ्यांना ती सगळी पुस्तकं देऊन टाकली. म्हणजे त्या म्हणाल्या, तिथल्या ज्या मुख्याध्यापिका आहेत त्या म्हणाल्या की असा प्रयोग आम्ही पहिल्यांदा केलेला आहे. त्याच शाळेत आपण 2-3 वेळेला बुकमार्क बनवण्याची स्पर्धा आपण घेतलेली होती. दुसरा एक कार्यक्रम झाला सोलापुरातल्या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहामध्ये. तिथे साधारणतः 4वी-5वीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत शिकणाऱ्या अनेक 40 ते 45 विद्यार्थिनी आहेत. त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून तिथे एक कार्यक्रम आपण घेतला. डॉक्टर नभा काकडे त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या होत्या. आणि मग हळूहळू वाचनामुळं काय काय बदल होतात आयुष्यामध्ये हे संवादातून तो कार्यक्रम असा उलगडत गेला. तो एक कार्यक्रम झाला जो तुम्हा सगळ्यांशी शेअर करण्यासारखा. आणखीन एक महत्त्वाचा आपण कार्यक्रम घेतला या जागतिक ग्रंथ दिनाच्या निमित्तानेच. 23च्या ऐवजी रविवारी 26 तारखेला आपण तो घेतला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दर रविवारी सकाळी 8 ते 9:30 खंदकबागेमध्ये एक बुक क्लब जमतो. तिथेच आपण सोलापूर शहरातल्या 15 ग्रंथपालांचा सन्मान केला. ग्रंथपाल हा सगळ्यात महत्त्वाचा कळीचा केंद्र आहे असं म्हणायला हरकत नाही, की ज्याच्यामुळे आपल्यापर्यंत ग्रंथ पुस्तकं पोहोचतात. तो एक महत्त्वाचा घटक आहे. तो जर अधिक ॲक्टिव्ह असेल तर हळूहळू या चळवळीला अधिक गती येऊ शकते. अशा 15 ग्रंथपालांचा आपण सन्मान केला आणि कदाचित त्यांच्याशी बोलण्यातून असं जाणवलं की त्यांच्या आयुष्यातला हा पहिला सन्मान होता जो की आपण या माध्यमातून केलेला आहे. असे काही उपक्रम आपण या महिनाभरामध्ये केलेले आहेत. आता वळूयात आजच्या कार्यक्रमाकडे. खरं म्हणजे या क्षणाचे गेले 3-1 महिने आम्ही आतुरतेने वाट पाहतो. मेघनाताईंचं आणि आमचं गेल्या 3 महिन्यापासून बोलणं चालू होतं आणि खरोखर आमच्यासाठी, सोलापूरकरांसाठी हा एक खूप मोठा आनंदाचा क्षण आहे. मेघना पेठेनं आपण बऱ्याच वर्षांनी सोलापुरात ऐकणार आहोत आणि यापूर्वी 1-2 वेळाला येऊन गेल्या. दमाणी पुरस्कारामध्ये त्यांच्या आंधळ्याच्या गाई या कथासंग्रहाला पुरस्कार मिळालेला होता. पण आज त्यांना आपल्याला तपशीलवार ऐकता येईल म्हणून आम्ही आज अभिवाचनाचा सुद्धा घाट घातला नाही. खरं म्हणजे जास्तीत जास्त वेळ तुम्हा दोघांना मिळावा हा त्यामागचा हेतू आहे. मेघनाताईंना आपण सारेच ओळखतो. हंस अकेला, आंधळ्याच्या गाई, नातीच्या रामी आणि आत्ता नव्यानं आलेलं डन दॅट बिन देअर, ह्या सगळ्याच पुस्तकाने आपला एक स्वतंत्र वाचक वर्ग त्यांनी निर्माण केलेला आहे. त्यांची मतं ठाम आहेत, अत्यंत सडेतोड आहेत आणि कुठलाही मुलाहिजा न बाळगता आपलं मत मांडणं हा त्यांचा स्वभाव आहे. आणि खरोखरच त्यामुळंच वाचकांच्या मनामध्ये
त्यांनी स्वतःचं एक स्थान निर्माण केलेलं आहे. आज त्यांची मुलाखत घेणार आहेत सुश्रुत कुलकर्णी. लेखन, संपादन, अनुवाद या सगळ्या क्षेत्रामध्ये गेली 2 दशकं ते काम करत आहेत. त्यामुळे या क्षेत्रातला खूप मोठा अनुभव त्यांचा आहे. प्राण्यांचे राज्य, जेव्हा आपण अनाथ होतो, होमो डेअस, तसंच इलॉन मस्क यांच्या चरित्रासारख्या जागतिक स्तरावरील पुस्तकांचं त्यांनी मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, सोलापूरची कन्या अपूर्वा जोशी, तिने लिहिलेलं एकूण आर्थिक गुन्हेगारीचं जे क्षेत्र आहे त्यामध्ये सुश्रुत सहलेखक होते. AI मध्ये त्यांची खरं म्हणजे खूप मोठी वाकबगिरी असं म्हणायला हरकत नाही. सध्या ते MKCL फाउंडेशनमध्ये मुख्य संपादक म्हणून काम पाहत आहेत. प्रिसिजन या दोघांचे आपण पुन्हा एकदा जोरात टाळ्याने स्वागत करूयात. प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शाह मॅडम यांना मंचावर येण्याची विनंती करतो. आपण या दोघांचाही सन्मान करूयात. सर्वप्रथम मेघना पेठे, यानंतर सुश्रुत. धन्यवाद मॅडम. म्हणजे कार्यक्रमात पुढे वळण्यापूर्वी मेघना पेठेंची सगळी पुस्तकं आज विक्रीसाठी खाली उपलब्ध आहेत. आणि तुम्हा सगळ्यांच्या वतीनं मी मेघनाताईंना विनंती करेन की आम्हाला त्यांच्यावर पुस्तकावर जर ऑटोग्राफ मिळाला तर त्यासारखा आनंद दुसरा नाही. कारण आम्ही सगळी पुस्तक विकत घेऊन वाचणारी माणसं आहोत, हो ना? धन्यवाद. त्यामुळे सुरुवातीची ही औपचारिकता इथेच थांबवून यापुढची सगळी सूत्रं मी सुश्रुत यांच्या हाती सुपूर्त करतो. सगळ्यात आधी इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी प्रेसिजन ग्रुपचे आभार मानतो. मला आमंत्रित केल्याबद्दलही मनपूर्वक आभार. जसं चांगल्या वाचकाला लेखकांना भेटावंसं वाटतं, तसं चांगल्या लेखकालाही वाचकांशी संवाद साधावासा वाटत असतो. आणि आज त्यासाठी आपल्याला मेघना पेठे इथे लाभलेले आहेत. तर लेखकाला उत्सुकता असते, आपलं लिखाण वाचकांपर्यंत पोचतं आहे का, पोचत असलं तर कसं पोचतं आहे, त्याचा अर्थ तो कसा लावतो, हा सगळा संवाद आपण आज त्यांच्याशी साधूया. मी जरी इथं स्टेजवर बसलेलो असलो तरी मी सगळ्या वाचकांचा प्रतिनिधी, तुमचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी बोलणार आहे, तसं तुम्ही समजा. तर आजच्या मुलाखतीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी सगळ्यांच्या मनातलाच प्रश्न पहिल्यांदा घेतो आहे. सगळ्यांना ज्याबद्दल उत्सुकता आहे त्यांचं ताजं पुस्तक डन दॅट बिन देअर हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. आणि या 4थ्या पुस्तकाला त्यांनी तब्बल 20 वर्षामध्ये गॅप घेतलेली आहे. तर तुमचं हे 20 वर्षांनी आलेलं पुस्तक आहे. एकतर तुमची उत्तम फिक्शन लिहिणारी लेखिका म्हणून सगळ्यांनाच ओळख आहे. तर एकदम तुम्ही एवढ्या गॅपनंतर नॉन फिक्शनकडे का आलात, हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की नुसतं लेखक म्हणून नाही, हे पुस्तक तुम्ही प्रकाशकाच्या भूमिकेतून प्रसिद्ध केलं आहेत. म्हणजे नॉर्मली ज्या लेखकांची पुस्तकं खपत नाहीत ते प्रकाशक होतात असा आपला अनुभव आहे. पण तुमच्या मागे 10 प्रकाशक लागलेले असताना आग्रह करून की आम्हाला पुस्तक द्या, आम्हाला पुस्तक द्या, ते तुम्ही स्वतः प्रकाशित केलं. तर यामागचं कोडं काय? दोन्ही प्रश्नांची उत्तरं आम्हाला द्यावीत. सर्वप्रथम तुम्ही सगळे इथे उपस्थित राहिलात याच्याबद्दल मी तुमचे आभार मानते. मनापासून धन्यवाद. ऐकायला येतं शेवटी? हां. पहिला प्रश्न होता की डन दॅट बिन देअर हे नॉन फिक्शन पुस्तक लिहिण्याची कल्पना काय आणि कसं सुचलं. अगदी खरं सांगायचं सुश्रुत तर पुस्तक या स्वरूपामध्ये मला ते सुचलेलं नाही. ती एक गझल आहे ना,
बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी, तसं आहे ते थोडंसं. या पुस्तकाचा जो ऐवज आहे त्यातला जवळजवळ 2/3 भाग हा मी गेली 20 वर्ष लिहिते आहे. ही त्यातली तथ्याची बाजू आहे. ते कसं ते मी तुला सांगते. मला खूप लहानपणापासून डायरी लिहायची सवय होती. अगदी लहानपणापासून म्हणजे 5वी-6वीपासून. एक वही घ्यायची आणि रोज काय झालं, आता काय होत असणार 10व्या-12व्या वर्षी आयुष्यात एवढं मोठं होत तरी काय असणार, पण मी ते जे काही छोटं मोठं असायचं ते आपल्याला त्यावेळेला मोठंच वाटत असतं, ते सगळं लिहून ठेवायची. आणि मला अजूनही आठवतं, माझ्याकडे आहेत त्या सगळ्या डायऱ्या खरंच आहेत, की शेवटी आपल्याला ते त्यावेळेला खांडेकर, फडके वगैरे आमच्या लहानपणी तर काहीतरी उपमा द्यायची ना, तर मी प्रत्येक दिवसाचं लिहून झालं की जीवन वृक्षाचं एक पान पडलं असं लिहायचे. असं मी कितीतरी वर्ष लिहिलेलं आहे, जीवन वृक्षाचं एक पान पडलं. ते सगळं लिहून झाल्यानंतर, आणि त्याच्यात बहुतेक वेळेला शाळेतली राजकारणं, ती अनिता गडबड करते तरीसुद्धा मलाच उभं करतात वगैरे अशा पद्धतीचंच सगळं होतं. किंवा पण ते कंटिन्यूड राहिलं. आणि माझ्या तेव्हाही हे लक्षात आलं होतं की आपल्याला जे सगळ्यांना सांगता येत नाही, मनात तर येत असतं, कधी कधी सलत असतं, कधी कधी खूप आनंद झालेला असतो, पण तो सांगता येत नाही, तो आपल्याला डायरीमध्ये मांडता येतो आणि त्याच्यानंतर बरं वाटतं. हा माझा अनुभव होता आणि सो आय कंटिन्यूड डुईंग इट. मग मी जेव्हा अशी 18-19 वर्षाची वगैरे झाल्यावर मला आठवते वडिलांनी विचारलं की तू हे काय लिहित असतेस. मी म्हटलं मी डायरी लिहिते. डायरी? पण काय त्याचं करायचं काय, ते उपयोग काय त्याचा? तर मी म्हटलं मी म्हातारपणाच्या मनोरंजनाची सोय करते आहे. मला नक्की खात्री वाटते की म्हातारपणी मी ही सगळी डायऱ्या सगळ्या वाचत असताना मला मजा येईल. कुठून कुठे आपण आलो, तेव्हा काय वाटायचं, किती पोरकट होतो, आता थोडे झालं आहे का मॅच्युअर, किंवा आपल्याला ज्या ज्या लोकांविषयी जे जे वाटत असायचं तेच आता उरलं आहे का, असा एक आलेख पण त्याच्यामध्ये, अशी थोडीशी धुसर जाणीव मला त्या वयात पण होती. आणि म्हातारपणाचं मनोरंजन हा तर माझा शब्द होता त्यावेळेला. आणि तसं आता होईलही कदाचित. मी पुन्हा त्या सगळ्या, आणि माझ्याकडे खरोखर सगळ्या त्या डायऱ्या आहेत, सगळ्या या वर्षातल्या डायऱ्या आहेत लहानपणापासूनच्या. आणि माझी अशी पण एक सवय होती की त्या डायऱ्या मध्ये मध्ये काढून वाचायच्या. म्हणजे 1-2 वर्ष झाली की 3 वर्ष झाली की वाचायच्या. तर असं करत असताना मला असं लक्षात आलं की साधारणपणे 2002पासून मी PC वापरायला सुरुवात केली. आणि तिथपासून जवळजवळ 2022पर्यंत मी ज्या डायऱ्या लिहिल्या होत्या त्या वाचत असताना माझ्या असं लक्षात आलं की मी त्याच्यामध्ये कित्येक गोष्टी लिखाणाच्या संदर्भात लिहिलेल्या आहेत. म्हणजे लेखकाचा अनुभव, लेखकाला काय वाटतं, लेखकाला लिहिताना काय वाटतं, न लिहिताना काय वाटतं मुख्य म्हणजे, किंवा वाचकांच्या अमुक एक प्रतिसादानंतर त्याला काय वाटतं, कुठले खेद होतात, कुठला आनंद होतो, कुठली कृतज्ञता, हे सगळं मी तिथे लिहिलेलं होतं. त्याचबरोबर प्रोसेसबद्दल पण लिहिलं होतं. प्रक्रिया काय असते, सुचतं म्हणजे काय होतं, आणि सुचल्यानंतर ते जडस्वरूपात मांडता येत नाही तेव्हा काय होतं. आणि मग मला हे वाचत असताना असं लक्षात आलं की हे काहीतरी मौलिक आहे. आणि मलाच वाटत होतं मौलिक आहे, आणि पण त्याही बाबतीमध्ये मी निर्भीड होते. म्हणजे मला मौलिक वाटलं तर मौलिक. तर पण हे सगळं डॉक्युमेंट नाही झालं तर वाया जाणार आहे, अशी एक थोडीशी खेदाची भावना होती. त्याचबरोबर मी ह्या काळामध्ये म्हणजे लिहायला लागल्यानंतर मुलाखती दिल्या होत्या. आणि त्या काळात बऱ्याच मुलाखती त्यानंतरसुद्धा आय यूज टू प्रिफर गिवन अ रिटन इंटरव्ह्यू. कारण मी त्यांना सांगायची की प्रत्यक्ष येण्यापेक्षा ते कदाचित भोंगळ होईल, कदाचित इकडे तिकडे पसरेल कदाचित, पण लिहिताना मात्र एक नेमकेपणा येईल आणि मला एडिट करता येईल, मला जे नको आहे ते काढता येईल, मला जे लिहायचं राहिलं ते भरता येईल, आणि एका विशिष्ट कालावधीमध्ये मला ते पूर्ण करून तुम्हाला देता येईल. तर त्याच्यामुळे मी लिखित मुलाखती अनेक दिल्या होत्या, आणि त्यातले कित्येक प्रश्न आजही रेलेव्हंट आहेत किंवा लेखनाच्याच संदर्भातले आहेत असं मला वाटलं. त्यामुळे डायरीसारखंच मला त्या लिखित मुलाखतींबद्दल पण एक आपुलकी होती, आणि ते पण कुठेतरी जाईल, कारण ते कधीतरी कुठल्या तरी मासिकामध्ये आलेलं होतं. मग त्या मासिकाचे वर्गणीदार किती असणार, आणि त्यातले वाचणार किती, आणि नंतर त्यांच्या किती रिटेन होणार. म्हणजे पुस्तक स्वरूपात एखादी गोष्ट आली तर ती वाचली गेली नाही तरी ती अवेलेबल मात्र राहते पब्लिक डोमेनमध्ये. म्हणजे 10 वर्षांनी सुद्धा एखाद्या मुलाला, तरुण मुलाला सुद्धा वाचायचं झालं की बाबा या लेखिकेचं मला सगळं वाचायचं, तर त्याच्यामध्ये हे सुद्धा येईल. हाही एक भाग होता. तर हे 2 मला
डॉक्युमेंट व्हावं असं वाटत होतं. त्याच्यानंतर माझ्या असं मनात आलं की ह्या दोघांचंच पुस्तक करण्यापेक्षा आपण आपल्याला जे अनुभव आले लेखक म्हणून या सगळ्या लिखाणानंतरच्या काळामध्ये, तर ते सुद्धा आपण लिहिलं पाहिजे. कारण हे जे आपण साहित्य मंडपाचे 4 खांब वगैरे म्हणतो, मुळातला लेखक परंतु वाचक, समीक्षक आणि प्रकाशक मुख्य म्हणजे, तर त्यांचे आपल्याला काय अनुभव आले, आपल्या अपेक्षा काय होत्या, कुठले भंग झाले, कधी आपल्याला आनंद झाला त्यांनी दिलेल्या वागणुकीमुळे, त्यांच्या प्रतिसादामुळे, त्यांच्या वर्तनामुळे, हे सगळं पण आलं पाहिजे. कुठले कितीतरी घटना, कितीतरी प्रसंग, पुरस्कार मिळतात, पुरस्कारसाठी आपली निवड होते, कधी कधी आपली निवड होत नाही. त्यामुळे ही सगळी खंत, ही सल, हे आनंद, ही कृतज्ञता, हे तर कितीतरी आहे ह्याच्यामध्ये. तर ते आलं तर एकूण ह्या डॉक्युमेंटेशनला काहीतरी एक पूर्णत्व येईल असं मला वाटलं. त्यामुळे मी ठरवलं की हे लिहायचं. आणि हे माझ्या मनामध्ये सतत सलत होतं. किंवा एखादी गोष्ट तुझ्या मनात असते आणि तू ती बोलला नसलास तर ती सततच तुझा पाठपुरावा करत राहते आणि तुला दुसरीकडे सततच ती तुला ओझ्यासारखी घेऊन फिरावं लागतं. तसं माझं होत होतं. आणि मग मी असं ठरवलं की आता आपल्याला जर नवीन लिहायचं असेल तर ह्यातनं मोकळं व्हायला पाहिजे. ह्या सगळ्या ज्या आपल्या खंती आहेत, आपल्या निराशा आहेत, आपल्याला लागलेलं आहे किंवा आपल्याला आवडलेलं आहे, भावलेलं आहे, तर हे सगळं आपल्यातनं बाहेर व्यक्त झालं की आपण त्यातनं मोकळे होऊ, पुन्हा एकदा आपण हलके होऊ आणि मग त्याच्यानंतर आपल्याला नव्याने सुरुवात करता येईल. म्हणून मला ते DTBT हे करावं असं वाटलं. आता झालं असं की हा जो तिसरा भाग होता तो लिहायला मला एक असा रेटाच मिळत नव्हता. ह्याचं कारण सारखं माझ्या मनामध्ये असं यायचं की आपल्याला जर प्रकाशकांविषयी काहीतरी किंवा समीक्षकांविषयी काहीतरी निगेटिव्ह लिहायचं असेल तर मग आपण ते प्रकाशकाकडेच कसं जाणार, प्रकाशन करा म्हणून सांगायला, म्हणजे ते थोडंसं एम्बॅरसिंग होईल. म्हणून मी विचार करत होते की आपणच आता प्रकाशन करावं. आणि रिटायर झाल्यावर थोडेसे ड्यूज मिळाले होते. माझी लाईफस्टाईल तर एकदम सिम्पल आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे पैसे खर्च करायची परिस्थिती होती. तर मी म्हटलं आपणच हे प्रकाशित करावं, कारण हे प्रकाशकाला देणं मला गैर वाटायला लागलं. म्हणजे त्याच्याच हातात कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळा असं होईल तर त्याच्यामुळे तसं नको, म्हणून मला ते द्यायचं. पण मग मला यातलं काहीच माहिती नव्हतं, म्हणजे शून्य माहिती होतं की बाबा DTP म्हणजे काय किंवा वितरण म्हणजे काय, प्रकाशन करतो म्हणजे काय, काहीही माहिती नसताना ही उडी घ्यायची. तर मी आपली थांबवूनच राहायची आणि हा भाग लिहायचाच राहायचा. त्यामुळे हे 2 तयार असलेले भाग असून सुद्धा ते लिहायचं राहायचं. पण मला असं वाटतं की ते थोडंसं जीवनाच्याच मनात होतं की हे व्हावं. आणि त्यामुळे एक योगायोगाने गोष्ट अशी घडली की मुकुंद टाकसाळे आणि संध्या टाकसाळे या दाम्पत्यांनी मला त्यांच्या एका कार्यक्रमाला बोलवलं. त्यांचा एक पर्सनल कार्यक्रम होता आणि त्याच्यात त्यांनी स्नेहमेळाव्यासारखं होतं आणि मी पुण्यातच होते म्हणून मला त्याला बोलवलं होतं. 22 जून 2025ची ही गोष्ट आहे. त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन, पुस्तकाचं प्रकाशनही त्यानिमित्ताने ते करणार होते आणि सगळ्यांना त्यांनी त्यांच्या स्नेहांना बोलवलं होतं. तर मी अर्थातच गेले होते. मी त्यांच्या सगळ्या कार्यक्रमाला मुकुंदच्या जाते म्हणून मी गेले होते. तर तिथे कार्यक्रम वगैरे सगळा पार पडला आणि मग जेवण वगैरे होतं. तर जेवायला आम्ही बसलो. तर मी शक्यतो तरुण मुलं निवडते कंपनीसाठी, कारण म्हातारी माणसं म्हणजे ते अंजायना आणि गुडघे वगैरे बोलतात तर ते मला वाटतं की नको, त्याच्यापेक्षा तरुण मुलं जरा काहीतरी हुरूप आणतील आपल्याला. तशी मी तरुण मुलांच्यामध्ये बसलेली होते आणि तिथे या गृहस्थांशी माझी ओळख झाली. आणि मी ह्याला ओळखत नव्हते, सुश्रुतला मी खरंच ओळखत नव्हते तिथपर्यंत. तो मला म्हणाला की मी तुम्हाला आधी भेटलेलो आहे, तुम्ही नातीचरामेची कल्पना सांगताना आणि इनिशियल काही भाग लिहिलेला माझगावकरांना देताना तिथे बाजूलाच मी बसलेला होतो, पण माझं खरंच लक्ष नव्हतं आणि मी त्याला नोट केलेलं नव्हतं त्यावेळेला. पण त्याच्याशी ओळख झाली. पण ती त्याच्याशी ओळख झाली इतकंच नाही, तिथे हा योगायोग थांबत नाही. त्या दिवशी माझ्या फोनचा चार्ज संपला होता. चार्ज म्हणजे भरलेले पैसेच संपले होते आणि त्याच्यामुळे मला तो एक गोंधळ झाला. तर मी म्हटलं की सगळ्यांचे फोन जरी मी घेतले तरी मला काही ते सेव्ह करता येत नाही आहेत, कारण ते सगळं संपलं आहे, येतानाच मला कळलं वगैरे वगैरे. आणि मग जाताना असं झालं की तो अनिल अवचटांची एक मुलगी होती, तिला वाटेत सोडून तो त्याच्या घरी जाणार होता. तर मी तिथे वहिनीकडे जवळच राहणार होते, म्हणून तो म्हणाला की मी सोडतो, मग इथेच तर आहे, तुम्हाला सोडून आम्ही 2 जण पुढे जातो. म्हणून तो मला सोडायला आला आणि त्यावेळेला आम्ही 3 जण सतत बोलत होतो आणि गप्पा मारत होतो.
तर त्यावेळेला त्याच्या लक्षात होतं की माझा फोनचा हे संपला आहे. तो म्हणाला मी पटकन करून टाकू का ते. तर मी त्याला म्हटलं हां कर, तुला येणार असेल तर करच म्हणजे. तर म्हणून त्यांनी ते पैसे भरले आणि माझ्याकडे कॅश असूनही मी त्या गप्पांच्या भरामध्ये त्याला ती द्यायला विसरली. त्याच्यामुळे मला दुसऱ्या दिवशी त्याचा फोन नंबर शोधून त्याला फोन करावा लागला. मग त्यांनी उलटा केला. मग आमच्या त्यावेळेला गप्पा झाल्या आणि त्याच्यात मला असं कळलं की तो स्वतःच प्रकाशक आहे आणि तो त्या व्यवसायात आहे आणि त्याला त्यातली माहिती आहे कारण तो ते काम करतो. तर मी म्हटलं म्हणजे मी खरोखर स्थिमित झाले होते की खरंच माझ्या मनामध्ये इतके दिवस हा प्रश्न होता की कोण मला गाईड करेल, कोण मला गाईड करेल. सो असं गॉड सेंट म्हणतात ना की देवाच्याच मनात ती इच्छा होती आणि त्याने ते पाठवलं. तसाच हा मुलगा म्हणजे माझ्या समोर आला. मग मी त्याला म्हटलं मग आपण भेटलं पाहिजे, माझा एक प्रोजेक्ट आहे आणि तो असा अडकला आहे वगैरे वगैरे. तो म्हणाला मग जरूर भेटूया. मग आम्ही एकदा भेटलो. त्यावेळेला मग मी त्याला म्हटलं मला असं असं. तो म्हणाला मी करीन हे काम, DTPचं वगैरे काम मी करीन, मी तुम्हाला सांगीन कसं जायचं. आणि मग त्या तिसऱ्या भागाला त्याच्यातसुद्धा आम्ही चर्चा केली. मग त्या तिसऱ्या भागाला सुरुवात झाली आणि मग आता हे सगळं प्रकाशित होईल अशी एक आशा निर्माण झाल्यामुळे ही सुरुवात झाली. त्यामुळे सुश्रुतचं ह्याच्यामध्ये श्रेय नुसतं संपादनाचं नाही आहे, तर ही वॉज गॉड सेंट. म्हणजे त्याच्यात ते त्याचं श्रेय नाही आहे, तो त्याच्या चॉईसनी आला नाही, परंतु म्हणजे त्याला पाठवलं त्यांनी असं मी म्हणते. थँक्यू. आणि मग त्याच्यामुळे हे पुस्तकाला मूर्त स्वरूप येण्याची शक्यता निर्माण झाली. तिथे ते सुरू सगळं झालं आणि पूर्ण झालं असं नाही, खूप नंतर पुढे काय काय झालं. परंतु हे सगळं सुरू झाल्यानंतर प्रकाशन मी का केलं ह्याच्यामध्ये आणखी 2 मुद्दे होते की पैसे माझ्याकडे आले होते आणि मला प्रकाशकाकडे ते द्यायचं नव्हतं आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की हे प्रकाशन मी करावं. दुसरं मला असं वाटत होतं की आता इतक्या वर्षानंतर आपण लिहिणार आहोत, आपण वाचकांच्या लक्षात तरी आहोत का, किंवा कुठला वाचक वर्ग आपल्याला असा लाभणार आहे का की जे आधीची पुस्तकं माझी चांगली गेली, चांगला प्रतिसाद मिळाला, तर कोणी आर्थिक गोत्यात यायला नको. म्हणजे असं असूनसुद्धा मी प्रकाशन करतो असं म्हणणारी जरी माणसं असली तरी त्यांना आर्थिक गोत्यात यायला नको, आले तर मीच येऊ दे, हाही त्याच्यामध्ये एक मुद्दा होता. आणि म्हणून मी प्रकाशन करीन असं ठरवलं. तर ही स्टोरी मी थोडक्यात तुला सांगितली. नंतर काय काय झालं, आमची किती भांडणं झाली वगैरे ते सगळं सांगत नाही आहे मी तुम्हाला, पण ती झाली. त्याच्यामुळे खूप ते पुस्तक तासलं पण गेलं, चांगलं झालं ते. थँक्यू. आपलं पुस्तक बाजारात यशस्वी होणार नाही असं तुम्हाला का वाटतं? म्हणजे काही लोकांना विचारायला लागतं कुठून येतो तुम्हाला कॉन्फिडन्स, तसं तुम्हाला उलटं आहे की तुम्हाला हा निगेटिव्ह कॉन्फिडन्स का असावा, आपलं चालणार नाही पुस्तक आहे. कारण लोक 20 वर्ष पुस्तकाची वाट बघत होते. तर आपण आता काळाचा पट बघतोय, तर मी एकदम सिनेमाचा फ्लॅशबॅक जातो मागे, तसा फ्लॅशबॅकनी मागे जाऊया आणि थोडंसं तुमच्या प्रारंभाकडे आपण वळू. की एकतर सगळ्यांनाच कोडं असतं की मुळात लेखक घडतो कसा, म्हणजे लेखक हा वेगळाच जन्माला येतो का त्याचं बालपण इतरांपेक्षा वेगळं गेलेलं असतं म्हणून तो लेखक बनतो, का त्याच्याकडं असं काही नजर असते, असं काही मेंदू असतो की इतरांना ज्या सामान्य गोष्टी दिसतात त्या लेखकाला वेगळंच दिसत असतात, त्याचे डिटेल्स त्याला कसे दिसतात म्हणून तो लेखक बनतो. मग तुमच्या घरात तर सगळे म्हणजे तसं लेखकांपैकी नव्हतं, पण म्हणजे उच्च शिक्षित सगळेच आहेत असं दिसतंच आहे, किंवा भाऊ तुमचे अर्थतज्ञ आहेत मोठे, पण तुम्ही स्वतः अकॅडमिक्समध्ये कधी शिरला नाहीत. मग तुम्ही नाटक वगैरे थोडं करून पाहिलं आणि मग लेखनाकडे आलात. तर मला नाटकाकडनं लेखनाकडं का आला ह्याचं एक आश्चर्य वाटतं. असं आहे का की नाटक ही कला ही कंपल्सरी सादरच करायची आहे, त्याशिवाय तिला ते मंचस्थ झाल्याशिवाय त्याला पूर्णत्व येत नाही. म्हणजे एका अर्थी ते प्रेक्षक शरण कला आहे नाटक ही, तसं लेखनाचं नाही. लेखन ही तुम्ही स्वतःसाठी करू शकता, प्रकाशित झालं तरी तुम्हाला तितकं ते प्रेक्षकांसाठी किंवा वाचकांसाठी थांबून राहायला लागत नाही. तर मुळात तुमच्यातला लेखक घडत कसा गेला आणि वेगवेगळे प्रयोग करून त्याचा प्रवास लेखिका म्हणून कसा झाला, त्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच उत्सुकता आहे. लेखक घडत कसा गेला माझ्यातला हे तितक्या स्पष्टपणे मी सांगू शकेन असं मला वाटत नाही. मला तुझे 2-3 प्रश्न ह्याच्यामध्ये जाणवतात. ते म्हणजे लेखकाचं बालपण वेगळं असतं का, आणि की तो त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघतो. तर ह्याच्यामध्ये सुश्रुत मला असं सांगायचं आहे की प्रत्येकाचं बालपण वेगळं असतं. म्हणजे अगदी एका आईवडिलांची 5 मुलं असतील, एका छताखाली वाढलेली असतात, तरीही त्यांची बालपणं वेगळी असतात. ह्याचं कारण असं की त्यांच्या क्षमता वेगळ्या असतात, त्यांच्यातले गुण वेगळे असतात, त्यांच्या वाट्याला येणारे आईवडील वेगळे असतात. म्हणजे पहिल्या मुलाच्या बाबतीमध्ये आईच्या मनामध्ये, तो मुलगा असेल मुलगी असेल,
जे असतं ते 5व्या मुलाच्या वेळेला असणार नाही, किंवा दुसऱ्याही वेळेला ती आई जरा आश्वस्त असते, तिच्या मनामध्ये भीती नसते. ते गर्भाशय पण बदललेलं असतं, तिथलं वातावरण पण बदललेलं असतं. त्यामुळे तुम्ही जन्माला येतानाच मुळामध्ये वेगळे असता, आणि त्यामुळे तुमच्या वाट्याला येणारं बालपण प्रत्येकाचं, इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं वेगळं आहे. तसं पाहायला गेलं तर मटिरियली तुम्हाला सारखं दिसतं. एकाच आईवडिलांची मुलं आहेत, सुस्थितीतली आहेत किंवा गरिबीतली आहेत, कुपोषित आहेत किंवा सुपोषित आहेत, किंवा त्यांच्या घरातलं वातावरण तर सारखंच आहे, मग त्यांचं बालपण सारखंच असणार नाही. तसं नाही आहे. एकाला अस्थमा असतो, एकाला नसतो, किंवा एखादा मुलगा खूप हुशार असतो, दुसरं मूल त्यावेळेला तरी हुशार वाटत नाही आणि ते मागे पडल्यासारखं वाटतं. दुसऱ्या मुलाकडे कमी लक्ष दिलं जातं, किंवा दुसऱ्या मुलाकडे त्याच्या आजारपणामुळे जास्त लक्ष दिलं जातं आणि पहिल्याला थोडंसं दुर्लक्षित वाटतं. याने तुझ्या बालपणावरती परिणाम होत असतो. त्यामुळे प्रत्येकाचं बालपण वेगळं असतं. लेखकाचं वेगळं असतं का? मला असं वाटतं की लेखक म्हणजे काय असं जर आपण बघितलं तर त्याच्यामधले जे गुण आपण बघतो, तो संवेदनशील असतो. तर आपल्यापैकी 99% लोक संवेदनशील असतात, पण ते लेखक नसतात. किंवा त्याचा स्मृतिकोश मोठा असतो, त्याचं निरीक्षण सुरू असतं. हे सुद्धा आपल्यापैकी, आता सायंटिस्ट असतात ते निरीक्षण करतच असतात, पण ते लेखक नेसेसरीली असतात असं नाही. तर अशा पद्धतीने हे जे लेखकाचे गुण म्हटले जातात की तो साठवून ठेवतो, आयत्या वेळेला त्याला त्यातला असे अनेक लोक असतात. पण मला लेखकाची जी 2 वैशिष्ट्य जाणवतात की जी इतरांच्यामध्ये नसतात, ती म्हणजे तादात्म्य. दुसऱ्या माणसाच्या मध्ये शिरू शकणं आणि स्वतःतनं वेगळं होऊन बघू शकणं म्हणजे साक्षीत्व. हे 2 गुण मात्र लेखकाचे फक्त लेखकाकडे असतात. आणि तरीसुद्धा तो लिहील असं नाही आणि लेखक बनेल असं नाही, कारण शेवटी एक सल त्याच्यामध्ये असायला हवा, जो सल त्याला कंपेल करतो लिहायला. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की लेखकाचं बालपण वेगळं असतं असं नाही, परंतु ह्या तादात्म्य आणि साक्षीत्वामुळे कदाचित नंतर तो त्या बालपणाकडे वेगळ्या पद्धतीने बघू शकत असेल. मला श्रीपू भागवतांनी हा प्रश्न विचारला होता की तुमच्या सगळ्या लिखाणामध्ये असं जाणवतं की माणसं त्यांच्या बालपणाचा त्यांच्यावर खूप ठसा आहे, असा सगळ्या वेळी असतो का? बालपण ठरवतं का सगळं पुढचं? मी म्हटलं एका अर्थाने ठरवतं. म्हणजे कसं की तू जर समजा वंचित असशील, तुला जर समजा आईचं प्रेम नाही मिळालेलं, तर याचा अर्थ तू कायमचा कटू होशील असं नाही. तुझ्या मुलांना तू ते देशील, पण त्याच्यामध्ये तुझ्या आईने तुला ते दिलं नव्हतं हे तुझ्या लक्षात असतं. या अर्थाने ते तुझं ठरवतं. कारण बालपणी तू ते एखाद्या स्पंजासारखं सगळं तुला एका प्रायोरिटीनी शोषून घेता येत असतं. त्याच्यामुळे बालपण फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि लेखकाला सुद्धा त्याचं बालपण नंतर कळतं, कुठले अभाव होते, आणि आज एखादी गोष्ट नाही ती आपल्या बालपणात होती म्हणून किती फरक पडला हे लेखकाला नंतर समजतं आणि नंतर कळता येतं. आता तसं तादात्म्य माझ्याकडे होतं असं मला वाटतं. मी तर निर्जीव गोष्टींमध्ये सुद्धा जीव ओतायची आणि मला त्यांची सुखदुःख वाटायची. असा एक प्रसंग मी थोडक्यात सांगते. आधी सांगितलेला आहे तो एका दुसऱ्या मुलाखतीमध्ये. पण मी आम्ही चाळीत राहायचो आणि ती चाळ अगदी मध्य रस्त्यावरती होती, अगदी रस्त्यावर. तिथे सगळी वाहनं असायची. तर एकदा एक टेम्पो बिघडला होता आणि त्या टेम्पोचा ड्रायव्हर तो बॉनेट उघडून ती काडी लावून त्यांनी ते उघडं केलं होतं आणि तो तपासत होता काय झालं आहे, आणि त्याचा हॉर्न वाजत राहिला होता. तो त्याला दुरुस्त करायचा होता. आणि मी 3.5-4 वर्षाची असताना मला असं वाटत होतं की एखादा मोठा प्राणी त्याला दुखतंय आणि रडतोय, आणि म्हणून मी रडायला सुरुवात केली. आणि जी रडायला सुरुवात केली, मी थांबेच ना, थोड्या वेळाने वडील आले आणि घाबरले की ही का रडते, हिला काही लागलं आहे का, काही झालं का. आणि मी सारखं असं बोट दाखवत होते, मला काही इतकं एक्सप्लेन करता येत नव्हतं की ते. पण माझ्या आईच्या लक्षात आलं आणि ती हसायला लागली की हिला हे असं वाटतंय. पण वडिलांना मात्र नंतर कळलं आणि मग त्यांनी मला अगदी नेटाने समजावून सांगितलं की अगं त्याला ते दुखत नाही आहे, त्याला आपल्यासारखा जीव नसतो, ते निर्जीव आहे. काय त्या 4 वर्षाच्या मुलीला कळणार. पण ते मला हसले नाहीत. आणि मला असं वाटतं की ते मला हसले नाहीत हे मला आजही लक्षात आहे की आपल्या संवेदनांनाच नाही तर संवेदनांच्या व्यक्त होण्याला कोणीतरी मान देतंय, कोणीतरी ते एका स्वतःच्या संवेदनक्षमतेने बघतंय, ह्याची जाणीव. आणि त्यामुळे हे सगळं हास्यास्पद नाही आहे, कारण जग हसतं आपल्याला, आपण रडलो तरी हसतं. आणि हे काय ह्याच्यामध्ये काय इतकं वाटून घ्यायचं. वडिलांनी तसं केलं नाही. त्यामुळे बालपणातली ही एक गोष्ट माझ्यातल्या लेखकाला कदाचित जोपासणारी वडील ही असली असेल असं मला वाटतं.
तुझा पुढचा प्रश्न होता सगळेजण उच्च शिक्षित असताना तुम्ही शिक्षण का थांबवलं. हां. तर बहुतेक जण शिक्षण थांबवलेले असं म्हणतात की आम्हाला त्या शिक्षण व्यवस्थेत काही राम नव्हता आणि तसं काही नुसतं सगळं वाचायचं आणि ओकायचं आणि त्याच्यावरनं मार्क मिळवायचे वगैरे असं तुच्छतेने. अर्थात माझ्या मनात ती तुच्छता नव्हतीच असं नाही, परंतु मला ते अत्यंत क्षमतेने करता आलं असतं. असं काही नाही की करता नाही आहे. जी माणसं उच्च शिक्षित असतात आणि नंतर काहीतरी आयुष्यात वेगळं करतात आणि ती माणसंसुद्धा सुरुवातीला ह्यातनंच जातात आणि ते करू शकतात. माझ्या बाबतीत मात्र वेगळं झालं. माझ्या शाळेतल्या काही अनुभवांनंतर मी असं ठरवलं होतं, आमची शाळा बालमोहन विद्या मंदिर, ती सगळीच्या सगळी शाळा रुईया कॉलेजमध्ये जायची मुंबईतल्या. तर मी असं ठरवलं की आपले सगळे पूर्वग्रह ठरलेले आहेत, आपल्याला म्हणजे बायसिस आणि प्रेज्युडिसिस म्हणतो ते सगळे ठरलेले आहेत. तीच माणसं आपण 11 वर्ष त्यांना बघत आलेलो आहोत, तीच सगळी माणसं तिथे आजूबाजूला असणार. मला नाही तिकडे जायचं, मला वेगळ्या कॉलेजमध्ये जायचं आहे. मग मी साऊथ बॉम्बेमध्ये जायचा निर्णय घेतला आणि तिथल्याही झेवियर्स कॉलेजमध्ये जायचा निर्णय घेतला, कारण माझे वडील तिथे शिकवायचे. तिथे गेल्यामुळे असं झालं, आता मला असं वाटतं की बिकॉज आय वॉज अ लिटल एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह, कदाचित तू म्हणतोयस तसं म्हणजे मी लेखक वगैरे होते आतमध्ये म्हणून असेल, मला तिथल्या काही गोष्टी आणि काही अनुभव हे जास्त ठसले आणि डसले. झालं असं की मी एका मध्यमवर्गीय घरातली मुलगी, माझं सगळं आजूबाजूचं वातावरण मराठी मध्यम वर्ग, शाळा मराठी माध्यम, बोलायचं मराठीमध्ये, ऐकायचं मराठी, वाचायचं मराठी, विचार मराठीत करायचा, व्यक्त मराठीत व्हायचं. घरी तर दंडक होता, मराठीतच बोललं पाहिजे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं इतर एक्सपोजर ज्याला आपण म्हणतो ते नव्हतं. तिथे गेल्यानंतर एक अत्यंत उच्चभ्रू समाजातली सगळी मुलं, साऊथ बॉम्बे श्रीमंत घरातली मुलं, ज्यांचे सगळ्यांचे आईवडील कुठेतरी उच्चपदस्थ होते आणि त्याला महत्त्व असणारी माणसं आजूबाजूची, असं वातावरण. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक तर झालंच, सांस्कृतिकही. आणि सांस्कृतिक बरोबरच भाषिक. इंग्लिश आपल्याला येत नाही तर आपण बोलूच शकत नाही. मला तर आठवतं आहे 2 वर्ष म्हणजे 4 वर्षातली 2 वर्ष मला साध्या कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर कॅन्टीनच्या त्या इथे चहा देणाऱ्या मुलाला आय वॉन्ट अ कप ऑफ टी म्हणता यायचं नाही. आणि मला असं वाटायचं आपलं चुकेल काहीतरी ग्रॅमरमध्ये आपण चुकू आणि आपल्याला हसतील. इतकी मी कुंठित झाले होते आणि इतकी मी स्वतःमध्ये गेले होते. आय वॉज अ टोटल लोनर. मला आज आश्चर्य वाटतं. आणि शाळेमध्ये मी सेंटरला होते कारण मला मराठी चांगलं यायचं, मार्क मला उत्तम मिळालेले होते. इनफॅक्ट मला ॲडमिशन घेताना त्या पॅनलवरचा माणूस मला म्हणाला होता, तू सायन्सला का नाही जात? तेव्हा असं होतं, चांगले मार्क मिळाले की सायन्सला जायचं, आर्ट्सला का जायचं. तर या सगळ्यामुळे माझं अभ्यासातलं लक्ष उडलं. आणि तेव्हा असं नव्हतं की मुलाला अभ्यास करता येत नाही आहे, कॉन्सन्ट्रेट करता येत नाही आहे, वाचताच येत नाही आहे, तर त्याला आपण थेरपिस्टकडे पाठवूया, त्यांनी गाईड करायचं, किंवा वोकेशनल गायडन्स, किंवा तू कशासाठी योग्य आहेस ते तू कर, हा विषय घे. असं काहीही अवेअरनेसही नव्हता आणि ती शक्यताही आपल्या पालकांमध्ये नव्हती. तर त्याच्यामुळे का करत नाही आहे मेघना अभ्यास? बरं, असंही नव्हतं की मी फार उन्हाळ होते, सिनेमाला जाऊन बसायची किंवा कॅन्टीनमध्येच असं पण काही नव्हतं. तर अभ्यासच होत नाही. मला ॲक्च्युली इंटरमध्येच कॉलेज सोडायचं होतं. तर वडील मला म्हणाले, म्हणजे तू नंतर काय करणार आहेस? मी म्हटलं, नाही, मला आता नोकरी करायची, मला पैसे मिळवू देत. तो म्हणाला, म्हणजे तुला धुणी भांडी करायची आहेत का लोकांकडे जाऊन? तर इंटर झाल्यावर तुला दुसरा कुठला जॉब मिळणार नाही आहे, तर तू प्लीज BA तरी हो. आणि खरोखर त्यांनी विनंती केली आणि दादापुथा करून मला BA व्हायला लावलं. तेव्हाची पण एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते मी तुला, की मी ज्युनियरला असताना नापास झाले होते एका विषयात. मी इकॉनॉमिक्स घेतलं होतं, कारण का मला लगेच नोकरी हवी आहे, त्याच्यामुळे मी इकॉनॉमिक्स घेतलं. आणि अशी कल्पना, पण कोणी करेक्टही केलं नाही मला, की बँकेमधल्या नोकरीसाठी तुला इकॉनॉमिक्स घ्यायची गरज नाही, असंही मला कोणी सांगितलं नाही. तर त्या पेपरात मी नापास झाले आणि तो पेपर होता इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया ड्युरिंग ब्रिटिश पिरियड. तर मी नापास झाल्यानंतर घरी अर्थातच कळलं. तेव्हा एटीकेटी नावाचा प्रकार होता, तुम्हाला तोच पेपर पुन्हा द्यायचा आहे, म्हणजे वर्ष जायचं नाही. तर तेव्हा भाऊ माझा स्कॉलर वगैरे आणि सगळीकडे गोल्ड मेडलिस्ट. त्याचे भाऊ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अर्थतज्ञ आहेत. हो, नाही, आणि तो मनापासून अभ्यासही करायचा. तो आधी IITला गेला होता, तिथे मन लागत नाही, मला अकॅडमिक्समध्ये जायचं म्हणून परत आला वगैरे असं. आणि कॉम्पिटिटिव्ह ह्याच्यामध्ये त्याला ॲडमिशन मुंबईत मिळाली होती, तरी पण त्यांनी कंटिन्यू नाही केलं. आणि तर तो मला चिडवायला म्हणजे टपलेलाच असायचा. तो म्हणाला, मेघना, तू प्रतिभावंत असणार,
तर मला कळलं हे काय चाललेलं आहे. म्हणजे उपरोधानी काहीतरी म्हणजे जखमेवरती घालायला मूठभर मीठ घेऊन दादासाहेब तयार आहेत असं. तर मी म्हटलं हो का बरं तुला असं वाटतंय. तर म्हणाला नाही कारण हा पेपर आहे ना ह्याच्यामध्ये नापास होणं हे येऱ्या गबाळ्याचं काम नाही आहे. खरोखर कठीण आहे या पेपरमध्ये नापास होणं. कारण याच्यामध्ये फक्त पिकांची नावं लिहिली तरी माणूस पास होतो आणि त्याच्यात तू 8 मार्क मिळवून दाखवलेस तर ते खरंच म्हणजे तुझ्यात काहीतरी फारच वेगळं असणार आणि जीवनात असं वगैरे. आणि तो मस्करीत सगळं बोलत होता आणि त्याला नेहमी असं वाटायचं की मी हिला चिडवलं की काहीतरी चिडून अभ्यास करेल वगैरे. तसं काही झालं नाही. पण मग त्यामुळे मला असं वाटलं की आपण जर अभ्यास करू शकत नाही आहोत तर आपण आपल्या वडिलांचे पैसे खर्च करून पुढे शिकत राहणं हे काय. आणि माझा रसच गेला मग त्याच्यामध्ये. त्यामुळे मग मी तिथे हे गेले. आणि त्यावेळेला माझ्यामध्ये उर्मी कुतूहलाची मात्र होती. सगळं करून बघायचं. मी जर्मन पण शिकून बघितलं ओबरस्टूफपर्यंत. त्याच्यानंतर मी नाटकाबद्दल पण मला कुतूहल होतं. आमच्या घरात नाटक होतं म्हणजे वडिलांना रस होता. वडिलांनी इनफॅक्ट ते जे पहिले 2 फारसीस आहेत दिनूच्या सासूबाई राधाबाई आणि झोपी गेलेला जागा झाला आहे त्यातल्या दिनूच्या सासूबाई राधाबाईचे निर्मिती प्रमुख ते होते. म्हणजे त्यांना ॲक्टिंगमध्ये किंवा डिरेक्टर आणि रायटर ते नव्हते. रस होता. त्यामुळे आमच्या लहानपणी ते नाटक होतं. त्याच्यानंतर एकदा बापू भेंडे नाटक करणार होते मी 9 वर्षाची असताना. तर तिथे एका म्हाताऱ्या बाईचा रोल करायला बाई पाहिजे होती आणि 1.5 मिनिटाचा रोल होता. 70 वर्षाची म्हातारी ती येऊन काहीतरी बडबडून जाते जे बोलायचं नसतं. तर त्यांनी आप्पाला विचारलं आणि मग मी तिथे काम केलं. तेव्हा माझी थोडी 9व्या वर्षी मी 70 वर्षाच्या बाईचं काम केलं आणि त्यांनी मला वाकून कसं असं. आणि आप्पा म्हणाला हो तिने काहीतरी गोंधळ घातला म्हणजे तिला आठवलंच नाही काही 9 वर्षाची मुलगी आहे. नाही मी तिच्याकडनं काम करून घेईन. कारण त्यांना पण प्रॉब्लेम झाला असेल की कोण नटी मिळणार म्हणजे हे करायला. तर ते मी काम केलं तेव्हा मला काही प्रतिमा माझ्या डोक्यामध्ये आहेत. होतं काय माहिती आहे का त्यावेळेला तुला सगळ्या त्या प्रतिमा तू गोळा करून ठेवलेल्या असतात त्याचे अर्थ कळत नसतात. म्हणजे इतरही अनुभव पण नंतर त्याचे अर्थ कळतात. जसं मला तिथे मला 9वारी साडी हंसाबाई वाडकर नेसवायच्या. म्हणजे त्यांचं ते कमबॅकचं नाटक होतं आणि त्याच्यानंतर मग ते त्यांचं सांगते ऐका वगैरे आलं आणि मग त्यांच्याबद्दल कळलं वगैरे वगैरे. त्यावेळेला सुद्धा त्यामध्येच एकदम अशा ब्लँक होऊन अशा बसायच्या आणि ओम ओम असं म्हणत पद्मासनात बसायच्या आणि सगळ्यांनाच घाबरायला व्हायचं की आता प्रयोग होणार की नाही. आणि मग ते बाबा जावळे येऊन त्यांची समजूत काढायचे. हे सगळं मी बघितलेलं आहे तेव्हा. पण माझ्या ते नंतरही लक्षात राहिलं. हे कदाचित मी लेखक असल्यामुळे. आणि नंतर मग असंच झालं माझी ॲक्सिडेंटली मी एका दुसऱ्या म्हणजे दिनूच्या सासूबाईच रिवाईव्ह झालं तेव्हा मी रिहर्सल बघायला म्हणून गेले होते आणि त्यातला एक छोटा रोल मी केला. मग तेव्हा मला नाटकाची दुनिया सगळी आणि मला काम करण्यापेक्षा मला आतली दुनिया बघायची होती. मागे काय चालतं नट एखादा स्टेजवर येतो त्याच्या आधी तो काय असतो तिथे काय चालतं. आणि ते मात्र मला ते दौरे वगैरे झाल्यामुळे आणि घरापासून दूर गेल्यामुळे काय काय होतं आणि तिकडच्या स्पर्धा तिकडची ईर्ष्या असूया त्याच्यानंतर एकमेकांवर कुरघोडी करणं नातेसंबंध वेगळे तयार होतात की जे तुमच्या रेग्युलर नीतीच्या चौकटीमध्ये बसत नाहीत आणि ते नंतर मोडतातही तसेच. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मला नाटकाच्या दुनियेमध्ये सापडल्या. पण नंतर मला एका नाटकासाठी नाट्यदर्पण अवॉर्ड पण मिळालं. म्हणजे तो माझ्यासाठीच लिहिलेला रोल होता बहुतेक. श्याम मनोहरांचं नाटक होतं आणि 9 प्रयोग त्याचे फक्त झाले समांतर रंगभूमीवर. आणि पण ती माझ्यासारखी मी तेव्हा 22-23 वर्षाची होते तर ती मेडिकलची स्टुडंट असते आणि बडबड 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 करत असते. हे सगळं मला जमायचंच तेव्हा करायला. म्हणजे बडबड मी आजही करते. तर ते आणि माझं मराठी डिक्शन चांगलं होतं त्याच्यामुळे त्याला अवॉर्ड मिळालं. अवॉर्ड मिळाल्या मात्र सगळेजण मला अभिनेत्री म्हणून सिरियसली घ्यायला लागले. आणि त्यावेळेला मात्र मी अंतर्मुख झाले की आपण खरंच अभिनेत्री आहोत का. अवॉर्ड मिळालं म्हणजे तुम्ही अभिनेत्री आहात असं नाही. आपण सगळ्या रोल्ससाठी योग्य आहोत का आपल्याला हे आपल्यासाठीच असलेला रोल होता आपल्याला सुटेबल होता म्हणून आपल्याला ते जमलं असं माझ्या मनात आलं. आणि मग मी ते सोडलं. त्यावेळेला लेखक तर मी असणारच कारण मी तुला म्हटलं तसं लेखकाची जी चिन्ह असतात किंवा लक्षणं असतात ती माझ्यामध्ये मौजूद होती. पण मी सिरियसली काही लिखाण करत होते अशातला भाग नाही. पण मग एक कथा लिहिल्यानंतर माझ्या मनात असं आलं की इथे आपल्याला सूर सापडल्यासारखं वाटलं आणि आपल्याला असं वाटलं की हे आय मस्ट असं आपल्याला लिहिताना वाटतं पण तसं आपल्याला नाटक करताना वाटत नाही. आणि मग आपल्याला आता अग्रक्रम ठरवायला पाहिजेत. कारण मी नोकरी करत होते जवळजवळ 12 तास बाहेर असायची. उरलेल्या वेळाचं नियोजन करताना शिवाय 6 तास नाटकाच्या तालमीमध्ये घालवायचे आणि रात्री 11:30ला घरी पोचायचं. आणि काय आपण साधतोय त्याच्यातनं आपल्याला ते आपलं माध्यम नाही आहे हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी ते सोडलं. आणि मग ठरवलं की केलं तर आपण लिहिणंच केलं पाहिजे असं.
यातून आणि या- दुसरा तू प्रश्न विचारला होतास ते म्हणजे तुम्हाला असं वाटलं का की आत्मचिंत असं नाही वाटलं, पण मला ना सांघिक जबाबदारी घ्यायला थोडासा संकोच वाटतो की तुम्ही नाटकात असता तेव्हा ते सांघिक एक हे आहे की तिथे सगळ्यांचं सहकार्य पाहिजे, सगळ्यांचं तितकंच उत्कटतेने सहभाग पाहिजे, सगळ्यांची इंटेग्रिटी, सगळ्यांची सिन्सिरिटी, सचोटी ही एकच पाहिजे. तसं मला नाही जाणवायचं. काही जण व्यवसाय म्हणून ते करायचे, काही जण आजच्या पुरते पैसे मिळतात म्हणून करायचे, काही जण स्टेपिंग स्टोन म्हणून, म्हणजे तेव्हाच ते सिरियल्स वगैरे यायला लागले होते, तिथे आपल्याला संधी मिळेल म्हणून करायचे. मग मला असं वाटायचं की हे आपले सगळे समान धर्म नाही आहेत. हा पण माझा एक भाग होता त्यातला, त्याचा वीट येण्याचा. आणि मग मी ठरवलं की नाही बाबा आता आपल्याला निवड करावी लागेल, आणि म्हणून मग मी ह्याला अच्छा करायचं एवढं तर नक्की ठरवलं. हां, मगाचा प्रश्न माझा थोडासा वेगळा होता, त्याचा जोडूनच मी पुढचा घेतो. मगाचा असं होतं की नाटक ही जसं तुम्ही म्हणाल ग्रुपची एक कला आहे, तशी ती मर्यादित कला ही एका अर्थाने आहे, कारण तुम्हाला प्रेक्षकांचा विचार करून करावं लागतं, कास्टचा विचार करायला लागतं, रंगमंचाच्या मर्यादा असतात. अशा मर्यादांमधनं नाटक हे लिहावं लागतं. तर त्या उलट कथा किंवा कादंबरी हे माध्यम हे जास्त तुम्हाला स्वातंत्र्य देणार आहे. मग अशा विचाराने तुम्ही कथेकडे वळला. मग पुढे पहिली कथा आली एक दिवस ट्रचा किंवा समुद्री चहूकडे पाणी. तर त्यात आधीचा हा सगळा विचार किंवा अकॅडमिक काय म्हणूया चाकोरीत न गेल्यामुळे आलेली बंडखोरी याने तुमचं एक्सप्रेशन तत्कालीन लेखकांपेक्षा खूप वेगळं होतं. म्हणजे विशेषतः त्यावेळी त्यात इतर लेखक जे विषय टाळत असेल, लैंगिक अनुभव किंवा त्या प्रकारचं, ते त्यात जास्त आहे असं त्या काळात लोकांचं मत होतं. तर हा एक बोल्डनेसचा शिक्का तुमच्यावरती बसला. तो प्लॅन्ड होता की ते ओघाने आलं का काय? कारण त्या काळात तुमची प्रतिमा बोल्ड लेखिका असं होती की जे पुरुष लेखकही लिहित नसत. तर तशा अर्थी म्हणजे अश्लील अर्थी नव्हे, पण वेगळी अश्लील अर्थी पण म्हणायचे काही लोक. म्हणजे पण माझ्या बाजूनी त्याच्यात जाणीवपूर्वकता किंवा हेतुपूर्वकता असण्याचा प्रश्नच नव्हता. कारण बेसिकली मी तुला सांगते सुश्रुत, किंवा तुम्हालाही सांगते की मी लिहिलं ते स्वतःसाठी लिहिलं. म्हणजे मी लिहित असताना माझ्या मनामध्ये वाचकच नव्हता, खरं सांगते. कारण बेसिकली मला ते माझ्या सिस्टीमला क्लेन्स करणं हा माझा मूळ हेतू होता. की जे माझ्या मनामध्ये मला पटत नाही आहे, किंवा मला जी विसंगती जाणवते आहे, किंवा मला जे दुरुस्त व्हावंसं वाटतं आहे या जगातलं, त्यासाठी मी ते लिहित होते. आणि मग ते माझ्या पात्रांमधनं ते येत होतं. आता होत होतं काय माहिती आहे का, की मी एका विशिष्ट काळाचा पट, एक या बिंदूपासून या बिंदूपर्यंत असा जर एखाद्या माणसाच्या आयुष्याचा पट घेतला, तर त्या माणसाच्या आयुष्यात सेक्स हे इनिव्हिटेबली त्याचा भाग आहे. म्हणजे हे लोकांनी मान्य करो अथवा न करो, सेक्सचं असणं, कशा पद्धतीने असणं, सेक्सचं नसणं सुद्धा तुमच्या सगळ्या असण्यावरती परिणाम करतं. तर त्याची कथा लिहित असताना तो होता आणि त्याच्यानंतर तो काय झाला, हा प्रवास मांडत असताना डेफिनेटली त्याच्या सेक्शुअल अंगाचं किंवा विचारांचं त्याच्यामध्ये येणं हे अगदी अटळ होतं. आणि त्यावेळेला मला असं वाटतं की लेखक स्वतःच्या खाजगी अवकाशात लिहित असतो आणि ते वाचायचंही खाजगी अवकाशातच असतं. मी काय तिठ्ठ्यावर उभं राहून हे सगळं वाचा असं तर नाही आहे ना. तर त्याच्यामुळे ते बोल्ड कसं काय आहे, तुमच्याच आयुष्यातले ते अनुभव आहेत. आणि बोल्डबद्दल मला 2-3 पैलूंबद्दल बोलायचं आहे. की म्हणजे एक तर तुम्ही धाडशी कशाला म्हणता. म्हणजे आजकाल तर मी असं बघते की म्हणजे हे जे काही पेपर वगैरे असतात त्याच्यामध्ये बिकिनी घालून उभी राहिलेली एखादी सर्वसामान्य दिसणारी एखादी नटी असते, तिचा बोल्ड अंदाज बघा. त्याच्यात बोल्ड काय आहे? त्याच्यामध्ये एक मार्केट रिलेटेड निर्णय आहे की मी हे केलं तर मला प्रसिद्धी मिळेल, मी लोकांच्या लक्षात येईन, आणि लोकांच्या लक्षात आले की मला कामं मिळतील, कामं मिळाली की मला पैसा मिळेल, आणि मला पुन्हा पुढची प्रसिद्धी मिळेल, मी तिथे रुजेन. याला तुम्ही बोल्ड काय म्हणताय? ह्याच्यात धाडस काही नाही आहे. धाडस केव्हा असतं? तुम्ही जाणीवपूर्वक ते करायला पाहिजे, किंवा तिथे काहीतरी स्टेकला लागलेलं असलं पाहिजे की बाबा तू हे केलंस तर तुला ही किंमत द्यायची, तरीसुद्धा तू ते करतोयस का? हो, मग ते धाडस. म्हणजे
आता उदाहरण द्यायचं झालं तर सावित्रीबाई फुले या धाडशी होत्या, बोल्ड होत्या. कारण त्यांना माहिती होतं नुसते शेणाचे गोळे नाही तर दगडही आपल्याला बसत आहेत, तरीही माझी ही धारणा आहे की मुलींनी शिकलं पाहिजे, तर मी ते करत राहणार. ही जी त्यांची निर्णय क्षमता होती ती धाडशी होती. दुर्गाबाईंनी जे आणीबाणीमध्ये भाषण केलं ते धाडशी होतं. कारण त्यांना माहिती होतं त्याच्यानंतर आपल्याला जेलमध्ये जावं लागणार आहे, काय स्टेकला लागणार आहे माहिती होतं. आणि तरीसुद्धा माझी ही धारणा आहे की अभिव्यक्तीबद्दल मीच जागरूक असणं नाही तर या समोरच्या एवढ्या मोठ्या जनसमुदायाला मी त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना जागरूक केलं पाहिजे. आणि तुमचं काय हिसकावून घेतलं जातं आणि ती किती मोलाचं आहे हे मी त्यांना सांगितलं पाहिजे. हे इतक्या मोठ्या प्रेशरमध्ये त्यांनी सांगितलं. त्यांना यशवंतराव चव्हाणांपासून सगळ्या लोकांनी सांगितलं होतं प्लीज हे करू नका, तरीही त्यांनी ते केलं. तर मला असं वाटतं ते धाडशी आहे. आपण कशालाही बोल्ड काय म्हणतो असं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण हे करण्यामागची प्रेरणा तपासली पाहिजे. तुम्ही केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी हे करताय किंवा का तुम्ही आतून तुम्हाला असं वाटतं की ह्याच्यातले वेगवेगळे पदर मांडले पाहिजेत म्हणून तुम्ही ते करताय. कळलं की नाही? म्हणजे आता उदाहरणार्थ असं आहे, साधं मला उदाहरण सुचलं आता, की एखादा गुंड पोटामध्ये सुरी खूप असतो आणि कोथळा बाहेर काढून तुझा म्हणून काढतो सुद्धा, आणि एखादा शल्य विशारद त्याला टेबलवर घेतो आणि तो पोटही तो सुद्धा पोटच कापतो. तर ह्या दोन्ही जखमा तुम्ही एकच समजणार का? त्याच्या मागची प्रेरणा वेगळी आहे ना, असं मला म्हणायचं आहे. किंवा मी आधी पण एकदा सिमंतिनीला माहिती आहे त्या मुलाखतीमध्ये सुद्धा म्हटलं होतं, एखादा दिगंबरपंथी असतो, न्यूडिस्ट ज्याला म्हणतो, ज्याचा नागडेपणावरच विश्वास असतो, ज्याच्या कपड्यांवर विश्वास नसतो, हे कपडे घालणं हे चूक आहे असं तो मानतो तो. आणि एखादा स्ट्रीकर म्हणजे जो रस्त्यामधनं कपडे एक एक उतरवत धावत सुटतो, या दोघांना तुम्ही एक नाही लेखू शकत, कारण त्यांचं ते करण्यात त्या कृतीमागची प्रेरणा वेगवेगळी आहे. दिगंबरपंथी आपल्या धारणेसाठी ते करतो, दुसरा माणूस लक्ष वेधण्यासाठी ते करतो किंवा बंड म्हणून करतो. तर ते दोघं जण एक नाही आहे. त्यामुळे सेक्सबद्दल लिहिणं ते कशासाठी लिहिलं आहे आणि कसं लिहिलं आहे. मी सेक्स हे ब्युटिफाय करून लिहिलेलं नाही आहे. अहो त्याच्यासाठी पॉर्न फिल्म्स आहेत, मी कशाला लिहायला पाहिजे? आणि ते आता तर 10 वर्षाच्या मुलाला पानपट्टीच्या दुकानावरती मिळतं, ते मोबाईलवरती तुमच्या आहे. तर त्यामुळे त्या काळात ते इतक्या सहजी अवेलेबल नसेल पण तरी होतंच ना. म्हणजे ते मी लिहिण्याची गरजच नव्हती, पण मी ब्युटिफाय करून लिहिलेलं नाही किंवा मी चालवण्यासाठी लिहिलेलं नाही. इनफॅक्ट मी कधी कधी तर कारण सेक्स मागे किती प्रेरणा आहेत. सेक्स हे दरवेळेला तुमच्या कामभावनेतनंच होतं असं नाही आहे. तो जो शारीरिक संबंध आहे तो इतक्या प्रेरणांनी होतो, कधी कधी कृतज्ञतेने होतो, कधी कधी जिव्हाळ्याने होतो, कधी कधी कर्तव्य म्हणून होतो, कधी कधी कंटाळ्यावर मात म्हणून होतो, तुम्ही यू नेम इट. आणि अशा अनेक कारण, कधी कधी सूड म्हणून होतो, कधी कधी तुम्ही बघता गावाकडे वगैरे सुद्धा सत्ता कारण याच्याशी एखाद्या बाईला पळवून नेतात आणि तिच्यावरती अत्याचार रेप करतात. तो त्याला काही दुसरी बाई अवेलेबल नसते किंवा घरी बायको नसते असा नाही आहे मुद्दा. तुझी बायको मी भोगतो, तुझी जागा मला तुला दाखवून द्यायची. तर सेक्सच्या मागे इतक्या हजारो प्रेरणा आहेत. तर त्यामुळे त्या सगळ्यांपैकी काही प्रेरणा जिथे ज्या मला रेलेव्हंट वाटल्या त्या मी मांडलेल्या आहेत. मला तर एका माणसाने पत्र लिहिलं होतं, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, त्याच्यामध्ये शृंगाराचं इतकं सुंदर वर्णन आहे आणि हे तुम्ही काय त्या बाईचं वर्णन केलं आहे, किळस आली. मी म्हटलं आली ना म्हणजे मी यशस्वी आहे, कारण मला किळसच अभिप्रेत होती. तेव्हा मला म्हणायचं की मला जे अभिप्रेत होतं ते तुमच्या मनात आलं, तर तुम्हाला आता सुंदर काहीतरी सेक्समधलं पाहिजे म्हणून तुम्ही मला तिथे नेमलं, तर ते तुम्ही सांगताय ते लिहून द्यायला मी लेखनिक नाही आहे, मी लेखक आहे. हा मुद्दा. तर त्याच्यामुळे मला जे योग्य वाटतं आणि मला जे आवश्यक वाटतं ते मी केलं आणि त्यातल्या वेगवेगळे पदर मी दाखवलेले आहेत. तर ते कधी कधी किळसवाणे आणि बिभत्ससुद्धा आहेत, पण ते त्या माणसाच्या आयुष्यात घडलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ते कधी ना कधीतरी घडतं. ते यायला पाहिजे. त्यामुळे मला बोल्ड मी आहे असं वाटत नाही, कारण मी एका खाजगी अवकाशामध्ये लिहित असताना मी हे काहीतरी वेगळं करते ह्याचीच मला जाणीव नव्हती. हे सामाजिक संकेत आहेत आणि आता मी ते मोडते, असं करून मी ते लिहिलेलंच नाही. मला माहितीच नव्हतं काय सामाजिक संकेत आहेत लिहितानाचे, खरंच नव्हतं. तर त्याच्यामुळे मला बोल्ड म्हणणं मला पटलेलं नव्हतं नाही. पण मला कधीतरी सुजाण वाचक भेटले ज्यांनी तुम्हाला फक्त बोल्ड म्हणून तुमची बोलवण करणं हे अन्यायकारक आहे असं म्हटलं. त्यातले एक श्रीपू होते आणि मला खूप दिलासा मिळाला त्यांनी.
बरंच लोडेड उत्तर होतं. आता मी थोड्याशा लाईट हो नाही ते हा खुलासाही खूप आवश्यक होता, कारण विनाकारणच हे होतं, कारण कथा विषय हा मुळात सेक्स हा नसतोच किंवा तुमच्या लिखाणामध्ये ते ओघानं त्यात येणारं चित्रण आहे. तर आता मी पुढच्या प्रश्नाकडे येतो, तो थोडासा वेगळा आहे आणि लाईट आहे असं आपण धरूया, की तुमच्या कथासंग्रहांची वैशिष्ट्य म्हणजे संग्रहाचं जे नाव आहे त्या नावाची कथाच त्यात नसते. उदाहरणार्थ हंस केला या नावाची गोष्ट नाही किंवा आंधळ्याच्या गायी या नावाची गोष्ट नाही. आणि कधी कधी कथेबाबतीतही असं घडतं की कथा वाचल्यावरही त्याचं शीर्षक ते काय आहे ते आम्हाला कळत नाही. उदाहरणार्थ कोल्ह्याचं लगीन ही गोष्ट रोमॅन्टिक आहे, म्हणजे तसा त्यात तो अर्थ नेमका काय आहे हे कळत नाही. तर नावं निवडण्यामागे संग्रहांची किंवा कथांची तुमचं काही विशिष्ट लॉजिक असतं का, तुम्ही धक्का तंत्र म्हणून तो वापर करता? धक्का नंतर आता परत म्हणालास तर मी तुला धक्का देईन आता. कारण मी खरोखरच ते असं काही जाणून धक्का देण्यासाठी माझा तो हेतूच नव्हता. माझा हेतू तुला मी सांगितलं तसं स्वार्थी होता, की मला माझ्यासाठी लिहायचं होतं. बेसिकली मला स्पष्टता यावी, माझे काही सल आहेत ते दूर व्हावे, यासाठी मी लिहित होते. त्यामुळे धक्कातंत्राचा प्रश्नच नाही. पण मी कथासंग्रहाचं शीर्षक वेगळं का असतं कथांच्या शीर्षकापेक्षा? कारण आपल्याकडे अशी जनरली पद्धत आहे की अमुक अमुक कथा आणि इतर असं त्याचं नाव द्यायचं. तसं मी का नाही केलं ते मात्र मी उद्मेक होऊन हेतुतः जाणीवपूर्वक विचार करून केलेलं आहे. कारण मला असं वाटायचं की सगळ्या कथा ज्या असतात त्या कथांमध्ये एक सामायिक आशयसूत्र असतं. विषय आणि आशय हे आपण वेगवेगळे करूया. तर ते आशयसूत्र जे असतं सामायिक, तर त्या सामायिक आशयसूत्राचा निर्देश करणारं असं कथासंग्रहाचं शीर्षक पाहिजे. आणि कथांची शीर्षकं वेगळी असतील ती, म्हणजे कसं, मी तुला आता एक उदाहरण देते की सांगीतिक भाषेत बोलायचं. आपल्या संगीतामध्ये, शास्त्रीय संगीतामध्ये जेव्हा एखादा राग असतो त्याचा एक वादी सूर असतो, तो मुख्य सूर असतो, पण त्याच्यात इतर सूर असतात. तू जेव्हा आलापी करतोस किंवा तो राग खुलवत असतो आपण, त्यावेळेला त्या इतर सुरांचाही आपण उपयोग करत असतो, पण आपण पुन्हा पुन्हा त्या वादीसुराकडे येतो आणि तिथे न्यास म्हणतात त्याला, तिथे थांबतो. त्यामुळे त्या रागाचं वैशिष्ट्य, त्या रागाचं सौंदर्य, त्या रागाचं स्वरूप हे उलगडायला मदत होते. तर तसं आता हंस केलं, मी उदाहरण घेऊन सांगते तुला. हंस केला काय म्हणतं? हंस केलं असं म्हणतं की एकटेपणा. आता हे एकटेपणा हे त्या कथासंग्रहातल्या सर्व कथांमधलं एक सामायिक आशयसूत्र आहे. ते एकमेव नाही आहे, एकमेव आहे असं मला नाही म्हणायचं. आणि म्हणूनच त्या कथांची नावं वेगळी त्यासाठी आहेत की ते एकमेव नाही आहे, पण ते मात्र आहे. प्रत्येक वेळेला ती कथा वाचत असताना त्याचं म्हणून एक काहीतरी विषय किंवा आशयसूत्र असेल तरी तुम्ही पुन्हा येता एकटेपणाकडे. त्यातली सगळी पात्र आता म्हणून मी हंसकेलामध्ये ते जे उद्धृत दिलेलं आहे पहिल्याच पानावरती, ते म्हणतं, जैसे पात गिरे तरुबर के मिलना बहुत दुहेला, क्या जानू किधर गिरेगा लग्या पवन का रेला. तर ह्या आपल्या काळाच्या एकदम रेटा जो असतो, काळ जो असा भस्कन भरभर भरभर पुढे जात असतो, त्यामध्ये काय होत असतं माणसाचं, माणूस निवड करत असताना, निर्णय घेत असताना, त्याच्या आयुष्यातल्या काही घटना यांनी तो कसा कुठल्या कुठे फेकला जातो आधी असतो त्याच्यापासून, तो इतरांपासून तर वेगळा होतोच. म्हणजे जसं आपण बालपणाविषयी म्हटलं, दोन भाऊ असतात पण ते एक जण एक निर्णय घेतो आणि एक जण एक निर्णय घेतो आणि ते पूर्णपणे पोलर अपोजिट ज्याला म्हणतो आपण, दोन ध्रुवांवर जातात. तसंच प्रत्येक माणसाचं होत असतं की आपण एकाच परिस्थितीत आहोत, पण तू वेगळा निर्णय घेतलास, मी वेगळा निर्णय घेतला, तर आपण ओळखूही नाही शकणार इतके लांब जातो. तसंच तुझं असं होतं की एखादी घटना तुझ्या आयुष्यात अशी घडते की तेव्हा तू आधीच्या तुझ्यापासून पण वेगळा होतोस आणि पूर्णपणे तुटून जातोस आणि एकटा होतोस. म्हणजे ती घटना म्हणजे खूप काहीतरी मोठं व्हायला पाहिजे, आता इराणचं युद्ध सुरूच व्हायला पाहिजे अशातला भाग नाही. तुझ्या मनात एखादी शंका येते, तुझ्या मनात अशी शंका येते की माझे वडीलच माझे आहेत का? त्याच्यानंतर तुझा सगळा नजरिया बदलला. आजपर्यंत तुझं घर, तुझं कुटुंब, तुझी आई हे सगळं मानत आलास, तिथून तू पूर्णपणे एक वेगळा सुश्रुत झालास. हे जे आपलं स्वतःपासूनचं पण वेगळं होणं आहे, तुटणं आहे, तो एकटेपणा.
तर तो हंसकेलामध्ये मला अभिप्रेत होता आणि म्हणून त्याचं नाव हंसकेला ठेवलेलं आहे. कथांच्या ह्याच्याबद्दल सांगते. आता आपण जास्त वेळ नाही, आपण एका कथेचं उदाहरण घेऊया. आता तू कोल्ह्याचं लगीन म्हणालास. कोल्ह्याचं लगीनचा अर्थ गावाकडे असा होतो, अत्यंत अकस्मात आणि अनपेक्षितपणे पडणारा पाऊस. पावसाळ्यात पडणारा पाऊस म्हणजे कोल्ह्याचं लगीन नाही. ऊन असतं आणि काहीही कुठेही ढग नाही आहे, अशा वेळेला एखादा पाऊस सुरू होतो, त्याला कोल्ह्याचं लगीन म्हणतात. त्या कथेमध्ये त्या दोघांचा शेवटी आलेला शारीर संबंध हा त्या दोघांच्याही जाणीव पातळीवर नव्हता. नेणिवेत होता पण जाणीव पातळीवर नव्हता. त्यांनी काही असं प्लॅन केलं नव्हतं. ते हा आपल्या एकटेपणाशी आणि आपल्या कुटुंबापासून तुटण्याशी झुंजत होता. त्यांच्या घरातल्या एकूणच कंटाळ्याशी, आणि नवऱ्याला पॅरालिसिस झालेलं आहे, मुलगा ॲक्सिडेंटमध्ये वारलेला आहे, आणि मुलीबद्दल वाटणारी असूया, आणि हे आपलं काय आयुष्य आहे, आणि रोज रोज लोकांकडे जाऊन धुणी भांडी करायची आणि लोकांच्या वाईट नजरा पण झेलायच्या. ह्याच्यामध्ये त्या माणसाविषयी त्यांच्या मनात निर्माण झालेला जिव्हाळा, की हा तरुण देखणा मुलगा हा एकटा का राहतो, आणि आपल्या मुलाची पण त्यांना आठवण येते. आता कित्येक बायकांनी मला असं सांगितलं, किती भयंकर आहे, ज्याला ती मुलासारखं मानते त्याच्याबरोबरच तिचं सेक्स होतं. मी म्हटलं हो, ते होऊ नये म्हणून तुम्ही इन्सेस्ट टबू तयार केला, तो संस्कृतीने तयार केला, निसर्गाने नाही. निसर्ग वेगळा आहे. आणि प्रत्येक माणसाच्या मनामध्ये सुद्धा प्रत्येक वेळेला तीच प्रेरणा असते असं नाही. त्या काही प्रत्येक वेळेला आशुतोषचा विचार करताना त्यांच्या मनामध्ये ह्याच्याबरोबर आपलं सेक्स होणार आहे असा नव्हता. परंतु त्या एका क्षणाच्या रेट्यामध्ये ते दोघंही जण आपापल्या पोकळीतल्या आपल्या अस्तित्वाबद्दल विचार करत होते, आणि असंही होत होतं दोघांनाही. त्याच्यात ती संधी उपलब्ध झाली आणि ते झालं, आणि म्हणून ते कोल्ह्याचं लगीन आहे. आता तू म्हणशील कोल्ह्याचं लगीन म्हणजे काय, लोकांना कळलंच नाही. लोकांनी ते फाइंड आउट केलं पाहिजे, कारण ते कुठे अवेलेबल नाही आहे त्याचा अर्थ असा नाही आहे. त्याचा अर्थ अवेलेबल आहे. मलाही तो तिथूनच कळला. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते आता एकटेपणा दोघांनाही आला. त्या सेक्सनंतर दोघांनाही वेगळ्या प्रकारे एकटेपणा आला. हां, की आशुतोषला वाटलं हे काय आपण करून बसलो, बापरे आता ह्याच्यातनं काहीतरी वेगळं सुरू होईल की काय. त्यांना असं वाटलं देवी पावली की काय. दोघांचे नजरिये वेगळे आहेत, पण हे पुन्हा होणार नाही याची पण त्यांना जाणीव आहे त्या घरी जात असताना. तर एकटेपणा दोघांनाही, म्हणजे हंसकेला इज रिलेव्हंट, पण कोल्ह्याचं लगीनमध्ये त्या कथेमध्ये काय आहे त्याचं सूचन आहे. तर असा माझा विचार आहे प्रत्येकच कथेच्या शीर्षकामध्ये. आता एक दिवस स्ट्रचा हे कशातनं सुचलं आहे, तर एव्हरी डॉग हॅज इज डे, हे जे इंग्लिशमध्ये म्हणतो आपण, तसं की त्या स्ट्रची एवढी सगळी वणवण आणि त्याची स्वप्न, आणि ते तो सांभाळतोय आणि त्याला जगाचा एक भसाडा अनुभव येतोय, याच्यातनं शेवटी एक अशी बारीक शक्यता निर्माण होते की तो यशस्वी ठरलेल्या अर्थाने होईल, तो एकदा हिरो होईल, तो स्टार होईल, आणि त्याला जे करण्यासाठी तो आपलं शहर सोडून मुंबईत आला ते सगळं साध्य होईल. ते साध्य होत असताच त्यातलं वैयर्थ त्याला कळतं, आणि ते कुत्रा असणं त्याला समजतं. तर त्यातनं ते माझ्या मनात काय आहे ते नेसेसरीली वाचकाच्या मनात असेल असं नाही, पण वाचकाच्या मनात जर वेगळा अर्थ आला तरी काय ते वाईट आहे, चांगलंच आहे ते. याचा अर्थ ते फार सघन लेखन आहे. त्याच्यामुळे अनेक शक्यता त्याच्यामध्ये आहेत असं आपण म्हणूया, आणि स्वतःला फ्लॅटर करूया. नाही, अर्थात चांगल्या लेखकाचं वैशिष्ट्य की अनेक इंटरप्रिटेशन्स त्यातनं निघू शकतात, शक्यता त्यात खूप असतात. आधीच्याच धाग्याला मी जोडून पुढचा प्रश्न विचारतो की एकटेपणा हा तर म्हणजे त्याचं तो शोधणं आणि दर्शवणं हा एक विशेष आहेच, तितकाच दुसरा विशेष नातेसंबंध दर्शवणं हा तुमच्या लेखनाचा आहे. मग तो 18वा उंटमधल्या पतीपत्नींच्या नात्याचा असो, किंवा सहोदरामधल्या बहीण भावाच्या नात्याचा असो, किंवा छायामाया कायामधला प्रवास असो नायिकेचा, तर हे सगळं दाखवण्यासाठी तुम्हाला नेमक्या सिच्युएशन्स सुचतात, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे अत्यंत चपखल अचूक बसणारे शब्द सुचतात. म्हणजे हे कसं काय घडतं, हे एक कोडं आम्हाला सगळ्याच वाचकांचं नाही, तर त्याबद्दल थोडं सांगाल का? असं आहे की सुचतं कसं न, हा एक गहन अरण्य आहे, त्याच्यामध्ये आपण नको जाऊया, कारण खरोखरच मलाही कल्पना नाही सुचतं कसं. हे वरवर पाहता काही जण म्हणतात अमुक वेळेला मला ते सुचलं, कसं सुचलं हे पण सांगतात, कधी सुचलं हे सांगतात,
पण का हे नाही सांगू शकत. तर त्याच्यामुळे सुचणं हे फारच गहिरं जंगल आहे. त्याच्यात लेखकाला सुद्धा शिरता येतं आणि तिथे काही त्याला वाट सापडते असं नाही आहे. परंतु चपखल शब्द आपल्याकडे असतात, पण आपण जर नेम धरून पाठपुरावा करत असू एखाद्या दुःखाचा किंवा एखाद्या ताणाचा, नातेसंबंधांमध्ये ताण आहेत ते, किंवा एखाद्या सिच्युएशनचा, तर तुम्हाला तो शब्द आयत्या वेळेला तुमच्या स्मृतिकोशातनं काढता येणं हे पण लेखकाचं एक वैशिष्ट्यच आहे. म्हणजे ज्याला आपण मेधा म्हणतो आणि स्मृती म्हणतो, इफ आय एम नॉट मिस्टेकन. मेधा म्हणजे तुम्ही साठवणं आणि स्मृती म्हणजे तुम्ही साठवणं, आणि मेधा म्हणजे तुम्हाला आयत्या वेळेला रिकॉल मेमरी, ते त्यातनं बरोबर बाहेर काढता येणं. तर तुला इंटरेस्ट पाहिजे तर ते सगळ्यांना जमेल असं मला वाटतं. सगळ्यांना जमेल. इंटरेस्टमध्ये पण फरक आहे. तुम्हाला काय तो जिव्हाळा आहे का तो प्रश्न सोडवण्यासाठी किंवा त्याचा पाठपुरावा करण्यासाठी, हा पण एक मुद्दा असतो आणि म्हणून ते सुचतं. आता सिच्युएशन्स म्हणशील किंवा तर तुम्ही बघत असता ते तुमच्यामध्ये रुतलं पाहिजे. बघून सोडून दिलं हे काय आपलं नाही आहे ना, मग जाऊ दे. बरेच जण असं म्हणतात मला काय करायचं आहे, असं किती जण म्हणतात. म्हणजे मी पण अनेक माझ्या मित्रमैत्रिणींशी कित्येक गोष्टी इतरांच्या आयुष्यातल्या डिस्कस करत असताना त्यांचा ॲटिट्यूड असा असतो, जाऊ दे ना, काय करायचं आहे, तुला काय करायचं आहे, सोडून दे. लेखकाला सोडून देता येत नाही. हां, आणि शेवटी तो पात्र निर्माण करतो तेव्हा त्याच्या ज्या भावना असतात पात्रांच्या, त्या शेवटी त्याला कळतात कशा, तर त्या स्वतःच्याच नेणिवेतनं कळतात ना. अर्थात. म्हणजे समजा सिमंतिनी बसली आहे, तिला असूयाच माहिती नाही, तिला आत्तापर्यंत कोणाची असूया वाटलेलीच नाही आहे, तर ती तिच्या पात्रातली असूया निर्माण नाही करू शकत किंवा मांडू नाही शकत, कारण त्याच्यात ती ऑथेंटिसिटी येणार नाही. मला असूया म्हणता येते तेव्हा वेगळ्या कारणासाठी वेगळीकडे वेगळ्या माणसाबद्दल मला वाटलेली असली पाहिजे. शेवटी काय आहे, निर्मिती म्हणजे आपण निर्माण काहीच करत नाही, निर्माण केलेलंच तुला मिळालेलं आहे. ही सगळी सृष्टी निर्माण होऊनच आपल्याला मिळालेली आहे. मग आपण अगदी ढोबळपणे म्हणायचं झालं तर ते षड्रिपूजे आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे तू निर्माण केलेस का? नाही, ते तुला दिलेले होते. तसंच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूतं, ही पंचतत्व ही तुला निर्माण होऊनच आली. आपण सगळेजण त्याचीच प्रॉडक्ट्स आहोत. वेगवेगळी कॉम्बिनेशन्स आहेत. कोणामध्ये काम जास्त आहे, कोणामध्ये मत्सर जास्त आहे, कोणामध्ये मद जास्त आहे, हाच फरक आहे. बाकी सगळं आपल्यामध्ये मौजूद आहे. आपण ते मॅनेज करतो, पण याचा अर्थ ते मौजूद नाही असं नाही. ते आहे उपस्थित, तुझ्या नेणिवेमध्ये आहे. नेणिवेशीच मुळामध्ये आपल्याला जायचं नसतं. आपण अत्यंत चलाकपणाने नेणिवेपासून पळ काढत असतो आणि लेखकाला तो काढता येत नाही असं मला वाटतं. फार गहिरी गुहा आहे ती, विवर आहे इनफॅक्ट. त्याच्यात तुला उतरावं लागतं आणि ते भयंकर असतं. त्यातलं काहीच थोडंसं लेखक मांडतो, पण त्याला जाणवलेलं आणि कळलेलं मात्र खूप असतं. तर ते असं मला म्हणायचं आहे की म्हणजे मग ते त्या पात्रामधलं जे आहे ते मला कुठेतरी वाटलेलं आहे, माझा अपमान झालेला आहे, तेव्हा मला त्या पात्रामध्ये अपमान झाल्यावर काय होतं ते कळतं ना. किंवा मला कशाची तरी लालसा वाटलेली आहे, मला कधीतरी मत्सर वाटलेला आहे, मला राग आलेला आहे कधीतरी, तेव्हा मग तुला ते त्या पात्रांमध्ये इमॅजिन करून ती पात्रं निर्माण करता येतात आणि मग त्याच्यात ऑथेंटिसिटी येते, विश्वासार्हता येते असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे पाठपुरावा हीच महत्त्वाची गोष्ट आहे की ते करण्याचं चिकाटी, न दमता ते करणं, आणि आपलं रान उजळत असतानाच दुसऱ्याबद्दल जाणत असताना आपल्यावर कळवट सापडणं, हा प्रवास आहे तो. आणि त्यामुळे तो खूप मजेशीर छान आहे प्रवास. हां, आणि यू ग्रो वाईल रायटिंग. ह्याच आत्ताच्या मुद्द्याला धरून मी पुढे येतो. त्यानंतर नातेसंबंधांचा आणखी खोलवर वेध घेणारं पुढचं पुस्तक म्हणजे तुमची कादंबरी नातीच्या रामी. तर इथे आपल्याला माहितीच आहे की धर्मेच अर्थेच इमम नातीच्या रामी असं संस्कृत वचन आहे. तर ते वचन याचा अर्थ मला संस्कृत लाईन असं सांगायचं नसून ते कोणाला तरी दिलेलं प्रॉमिस आहे, या अर्थी ते वचन आहे. तर ती कादंबरी ही याच लग्नसंस्थेवरही बऱ्यापैकी आहे आणि ती त्या काळात खूप गाजली सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही अर्थाने. म्हणजे काही वाचकांना ती अद्भुत वाटली, काही जण त्यातल्या सांस्कृतिक धक्क्यामुळे नाराज होते,
पण त्याही पुढचा प्रश्न मला असं विचारायचं की तुम्ही स्वतःही त्या कादंबरी ज्या प्रकारे बाजारात आली त्यावरती फारशा खुश नव्हता असं साहित्यिक वर्तुळात एक गॉसिप होतं. तर या कादंबरीबद्दल आणि या लोकांच्या चर्चेबद्दलही आम्हाला थोडंसं सांगावं. ही कादंबरी लग्नसंस्थेविषयी आहे, ह्याच्याबद्दल काही वाद नाही. माझ्या मनामध्ये लग्नसंस्थेविषयी त्याच्या रेलेव्हन्सविषयी खूप प्रश्न होते आणि ते आपल्यापैकी अनेकांना पडत असतात. आपण ते वेगवेगळ्या प्रकारे मॅनेज करतो. हां, तर मला मागे एकदा मी पर्सनली बोलत असताना असं म्हटलं की प्रामाणिक लोकांची नेहमीच कुचंबणा होते, कारण प्रामाणिक फारसे नसतात किंवा प्रामाणिकपणा थोडा काळ ज्यांना बाजूला ठेवता येतो त्या माणसांना तीच संस्था वेगळ्या प्रकारे राबवता येते आणि ती संस्था यशस्वी करून दाखवता येते. आणि ते अशा मखलाशींनी ते करतात की आता लग्नसंस्थेला पर्याय नाही, या विधानाला काही अर्थच नाही आहे. खरोखरच पर्याय नाही आणि कशाला पर्याय हवा आहे? तुम्ही सगळ्याच गोष्टी लग्नसंस्थेच्या गोठवड्यात बांधून ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुला एखादी गोष्ट त्यातली पसंत नसेल किंवा एखादी तुला मिळाली नाही, एखाद्या गोष्टीचा अभाव असेल तर तू लग्नसंस्था सगळीच्या सगळी सोडत नाहीस. आणि म्हणून असं वाटतं की ती लग्नसंस्थाच यशस्वी आहे आणि तिला पर्याय नाही आणि ती चिरेबंदी आहे वगैरे. तसं काही नाही आहे. माझा मूळ मुद्दा असा होता की संस्थेबद्दल मला काहीच म्हणायचं नाही आहे. म्हणजे मला संस्थेबद्दल प्रॉब्लेम नाही आहे, म्हणायचं नाही असं नाही. संस्थेबद्दल मला म्हणायचं आहे संस्था राबवणारे जे सभासद आहेत त्यांच्या इंटेग्रिटीविषयी मला बोलायचं आहे की आजच्या काळामध्ये त्यांच्याकडनं जे अपेक्षित होतं तेच मागणं हे बरोबर आहे का, न्यायी आहे का? सभासद बदलले आहेत आणि तरीसुद्धा तुम्ही एकेकाळी जे सभासद होते त्यांच्याकडनं ज्या अपेक्षा करताय त्याच आजही करताय. आणि म्हणून हे जे नातीचरामी हे जे वचन आपण वैदिक विवाह पद्धतीमध्ये देतो की धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी नातीचरामी नातीचरामी, हे कोणी कोणाला द्यायचं असतं? तर फक्त नवरदेवानी बायकोला द्यायचं असतं, बाईनी द्यायचं नसतं. कारण तिने द्यायचा प्रश्नच नाही आहे. तिला बांधलंत तुम्ही दावणीला, तिला आता काही ऑप्शन्सच नाही आहेत, तिला काही कुठले पर्याय नाही आहेत. कळलं की नाही? ऑफिशियली तरी. तर त्याच्यामुळे द्यायचं आहे वचन ते पुरुषांनीच द्यायचं. कारण मीच बाहेर जाणार आहे, मीच सगळं जिंकणार आहे, मी काय जे आणणार आहे ते तुझ्यासाठी तुला देणार, त्यातले थोडेसे माझ्या कर्तृत्वाचे शिंतोडे तुझ्यावर उरणार, तू सबसर्व्हियंटच असायचंस, ही तेव्हाची कल्पना होती. आणि त्याप्रमाणे काही काळ कुठलीही गोष्ट सुरू होते तेव्हा ती बरोबरच असते, कारण त्यावेळची परिस्थिती त्याला अनुकूल असते. याचा अर्थ परिस्थिती बदलल्यानंतर सुद्धा तुम्ही तेच सुरू ठेवायचं, याला माझा आक्षेप आहे. बाकी काही नाही. परिस्थिती बदलल्या तुम्हाला ती लक्षात आली आणि त्यानुसार तुम्ही स्वतःला बदललत, अडॅप्ट केलं. असं किती माणसं करतात? आपण भित्रेही असतो आणि आळशीही असतो. आपण नाही करत ते. काही माणसं करतात आणि मग ती एकटी पडतात किंवा त्यांना हे आले लग्न मोडायला असं कित्येकांच्याबद्दल म्हणतात की त्यांना लग्न मोडायचं नसतं, त्यांना ते लग्न उलट जास्त त्याची जी ग्लोरी आहे किंवा त्याची जी सँक्टिटी पावित्र्य आहे ते उलट सांभाळलं जावं असं वाटतं. आज असं होतं की लग्न संस्थेचं मखर सांभाळलं जातं आणि त्याच्या आतमध्ये गणपती आहे की नाही कोणी बघतच नाही, उंदीरच असतो फक्त. असं जे होतंय ते त्याच्याबद्दल कॉमेंट करणारी ह्याचं कारण काय झालंय की सभासदांपैकी अर्धे सभासद जे आहेत त्या बायकांपैकी बायकांचे 3 प्रकार आहेत आज उपस्थित आजच्या समाजामध्ये. एक म्हणजे बदललेली बाई, कमी आहेत पण बदललेले आहेत. एक बदलणारी बाई जी अजून प्रोसेसमध्ये आहे बदलण्याच्या, बदललेली नाही पण ती निश्चितपणे बदलणार आहे. आणि एक न बदललेली बाई. या तिन्ही बायका उपलब्ध आहेत पण पुरुष मात्र न बदललेलेच उपलब्ध आहेत. तर त्याच्यामुळे होतंय काय की डिस्पॅरिटी आहे. म्हणजे एखादा पुरुष बदललेला असेल किंवा त्याला बदलायचं असेल पण ते पांढरे कावळे असतात तितकं ते कमी आहे. तर त्याच्यामुळे ती डिस्पॅरिटी आणखी वाढत चाललेली आहे. आणि मग बायकांना जास्त डाचणार ना ही संस्था, कारण त्यांना प्रामाणिक राहून या संस्थेचे सगळे नियम पाळता येत नाही आहेत. साधी मजा बघ, आधी लग्न केलं की बाईला संरक्षण मिळत होतं. आज तिच्यासाठी तो तुरुंग झाला आहे. बिकॉज एकाच वेळेला तिच्यामध्ये आर्थिक स्वायत्तता पण येते, तिच्यामध्ये आर्थिक स्वातंत्र्य येते, तिला ऑप्शन्स जास्त ओपन झालेले आहेत, तिला शिकवताय तुम्ही. आणि ते सुद्धा कित्येक आई वडील हे लग्न जमेल म्हणून शिकवतात तिला. म्हणजे लग्न जमेल, हिने नोकरी केली तर लग्न जमेल. सो मार्केट रिलेटेड पुन्हा
कन्सिडरेशन्स पण त्याच्यामध्ये आहेत. तर या सगळ्याचा उहापोह मला करायचा होता म्हणून नातीचरा मी लिहिली आणि त्याचा अत्यंत मर्यादित अर्थ घेतला गेला ह्याचं मला वाटतं. दुसरं म्हणजे मला नाखुश होण्याची कारणं अशी होती की मुद्रणदोष फार राहिले होते पहिल्या आवृत्तीमध्ये अत्यंत, आणि त्याची जबाबदारी ही माझ्या मते लेखकाची नाही. त्याची जबाबदारी ही संपादकाची, त्याची जबाबदारी ही मुद्रित शोधक असतो त्याची जबाबदारी ही अंतिमतः प्रकाशकाची आहे. आज दंदाट बिंदेरमध्ये जे मुद्रणदोष राहिलेले आहेत त्याची जबाबदारी तुझी आणि माझी आहे. तुझी पण, तू संपादक आहेस म्हणून. तर ते तशी घ्यायला पाहिजे, तशी घेतली जात नव्हती. आणि त्याच्यानंतर सगळं मला गिल्टी वाटायला लागलं की 200 रुपयाला हे पुस्तक भराभरा विकत जातं आहे आणि हे अशा पद्धतीने विकत जातं आहे. आणि मी माझगावकरांना हे ओपनली सांगितलं होतं. म्हणजे त्यांनी जेव्हा मला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून फोन केला, मी त्यांना स्पष्ट सांगितलं मला नाही सेलिब्रेट करता येते कारण हे असं. मग ते म्हणाले काय करायचं मग आता, मग ते विड्रॉ तर नाही करता येणार आता हे एवढं. मग ते म्हणाले तू काही गोष्टी त्यातल्या दुरुस्त कर, अगदी केल्याच पाहिजेत अशा वगैरे. म्हणजे तुकारामाचं शेवटचं उद्धृत त्याच्यामध्ये चुकीचं छापलं गेलं होतं आणि त्याचा अश्लील अर्थ होत होता. तर मला ते इतकं डाचत होतं, इतकं लागलं होतं की मला स्वप्न पडायचं की मी तिठ्ठ्यावर अशी उभी आहे आणि लोकांना पैसे परत देते आणि विकत घेते ते नातीच्या आम्ही परत द्या म्हणून. मला अतिशय वाईट वाटत होतं या गोष्टीचं की हे प्रॉडक्ट नाही द्यायचं लोकांना. आणि ही जबाबदारी मग नंतर त्यांनी मला सांगितलं आता द्वितीय आवृत्तीनंतर पुन्हा बदलणार नाही आहे, तर आता तू सगळं दुरुस्त कर. मला कविता महाजन आणि अशोक शहाणेंनी मदत केली होती, ती DTPच करत होती त्यामुळे तिने केली होती. आणि शिवाय असं झालं होतं की मला त्यावेळेला हे मान्य केलं पाहिजे की माझगावकरांच्या संपादनगृहामध्ये प्रकाशनगृहामध्ये मला काही व्यक्तींनी सांगितलं होतं की तुम्ही त्या प्रकरणांना शीर्षकं द्या. तर मी दिली नव्हती आणि मी म्हटलं मला माझ्या वाचकाला कमी लेखायचं नाही, माझे वाचक हुशार आहेत, त्यांना कळेल म्हणजे कोण, आणि ते कळलं नाही. त्याच्यामुळे मला थोडंसं म्हणजे कित्येकांना त्या 2 बायका आहेत हे कळलंच नाही. म्हणजे सगळ्यांनी ती म्हणजे पण मीराच समजले आणि मीरा म्हणजे पण मीराच समजले. आणि त्यामुळे काय झालं की मला द्वितीय आवृत्तीमध्ये त्या शीर्षकांना प्रकरणांना शीर्षकं द्यावी लागली आणि मग मला सगळं खालचं व्याकरण बदलावं लागलं. बिकॉज तो पुरुष बदलला, म्हणजे तृतीय पुरुष मध्ये करायला लागलं की तुला सगळी वाक्य हे करता करता म्हणजे मी मेटाकुटीस आले अक्षरशः. तर आणि हे सगळं माझ्यावरच आलं. मग नाही बोलायचं असं जर कोणी सांगितलं तुला तर म्हणजे मग ती सगळी जबाबदारी तुझ्यावर आली ना. तुला सांगितलं होतं, दिली होती संधी तुला, तू करायची. मी ते सगळं करेक्ट करायचं. ह्या दोघांनी मला करेक्शन्स दिलेल्या, परत मला सुचलेल्या, परत आणि ते सगळं करून घ्यायचं पण मी त्या माणसाच्या बाजूला बसून. हे सगळं मला असं वाटलं की दॅट वॉज अनफेअर आणि म्हणून मी नाखुश होते. आणि त्या बायका कळल्या नाहीत, त्या 2 आहेत. आणि मी त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट असं केलं होतं की मी शीर्षक का नाही देणार की ते मी वेगळ्या शैलीने लिहिलेलं आहे. त्यातली ती जी आहे जिचं नाव नाही लिहिलेलं ती बाई आणि मीरा, ह्याच्यातनं मला त्या 2 बायका हे करण्याचं कारण असं होतं की मगाशी आपण जे बोललो तोच आर्थिक स्तर, तेच मॅरिटल स्टेटस, दोघीही डिवोर्सी आहेत, शिक्षण तेच आहे, दोघींनाही बेताबाताची का होईना नोकरी आहे, अशा त्याच समाजात त्या आहेत, एकाच काळात आहेत, तरीसुद्धा एकीचं काय होतं आणि एकीचं काय होतं. ॲटिट्यूड्समुळे, जीवनाकडे बघण्याच्या ॲटिट्यूड्समुळे एक जण त्यातली ती आहे, ती अक्षरशः खऱ्या सोन्यासारखी लवचिक आहे, विळविळते, तिच्यामध्ये हिणच नाही आहे खोट्याचं. वेरच मीरा प्रॅग्मॅटिक आहे, ती कुठेही गेली तरी तिचा तोल राहतो आणि तिला काही गोष्टी या करता येतात स्मार्टली. ती स्मार्ट नाही आहे मुलगी. तर मी त्याच्यात शैली बदललेल्या आहेत त्यांचं लिहिताना किंवा त्यांच्या आयुष्यातलं त्यांचं बघणं. तर ते थोडंसं मिस झालं म्हणून मला वाईट वाटलं. या कारणांसाठी नाखुशी. आणि त्यातनं मला कळप लक्षात आले. काही जणांनी ते ठरवून पाडायचं ठरवलं पुस्तक, हे बास झालं आता हिचं कौतुक, असं वाटतं कधी कधी आपल्याला पण वाटतं की त्यामुळे आपण ठरवून एखादंच आता ह्याच्यात मात्र तुझं काम चांगलं नाही झालं, हे 2 सिनेमे तुझे चांगले होते असं आपण जसं बघतो तसंच ते झालं. आणि त्याच वेळेला कविता महाजनचं ब्र आलं. तर कित्येकानी तर माझ्यावर काय पर्सनल आकस असेल का कशासाठी माहिती नाही, कारण मी साहित्यिक वर्तुळातच नव्हते, माझ्याबद्दल पर्सनल आकस असण्यासारखी काही परिस्थितीच नव्हती, तरीसुद्धा सारखं आपलं ब्रला तुम्ही छान म्हणा, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, नाहीतर हे बघा नातीचरामी असं म्हणून ते नातीचरामी तिथे आणायचं आणि त्याला सोडायचं. हे आत्तापर्यंत सुश्रुत चाललं होतं. म्हणजे कसं, आणि विशेषतः काही विशिष्ट
पद्धतीच्या पुरुषांना ते फार जमलं होतं पुस्तक. अच्छा. आत्तापर्यंत तरुण एक मुलगा आहे, पत्रकार आहे, तर मी काही तुकडे लिहिलेले आहेत. तर ते त्या तुकड्यांमध्ये एक तुकडा असा होता की म्हाताऱ्या जहाजाबद्दल. आणि मला म्हणायचं होतं म्हातारा जहाज म्हणजे पृथ्वी आणि तिच्यावर असणाऱ्या सगळ्या माणसांचं भागधेय याची एक रूपकात्मक मांडणी होती. ते कळलंच नाही त्याला. त्याला वाटलं आता मी म्हातारी झाली आहे म्हणून मला आता म्हाताऱ्या माणसांचं काहीतरी कळतंय. आणि आता बघा, आता कळलं ना एकटेपणा म्हणजे काय. आता जोडाल का लग्न संस्थेला वगैरे. तिथे त्याने नातीचरामी आणून तो हे म्हणतोय, म्हणजे मुळात तुला आधी तो तुकडा कळला नाही आणि ते इंटरप्रिटेशन घेऊन तो, मी म्हटलं नातीचरामीचा इथे काय संबंध आहे, हा आवडला नाही तुकडा वगैरे. मग आता कळलं असेल त्या लेखिकेला की आता म्हातारं झाल्यावर कशी सोबत लागते वगैरे वगैरे. उलट आहे, मी तर माझा अनुभव असा आहे की म्हातारं झाल्यावर मला खात्रीने असं वाटतं की मी जे आयुष्य निवडलं ते जास्त योग्य होतं माझ्यासाठी, असं मला म्हणायचं. तर त्यामुळे धारणा असेल तर सगळ्यांच्यासारखं तुम्हाला वाटलं पाहिजे असं होत नाही. प्रत्येकाचा अनुभव निराळा असतो, पण त्यांना तो सोयीचा जात नाही. एखादं मनुष्य एकटं राहून लग्नाच्या बाहेर राहूनही आनंदात असतं हे त्यांना परवडत नाही. कारण आपल्या बायकोला उद्या असं वाटायला लागलं तर असा थोडासा एक असुरक्षितता ती पण असते. या म्हणजे मला ते एक थोडंसं ॲटिट्यूडल त्याची पण नाखुशी होती. याच्याशी संबंध आणि मुख्य म्हणजे ते गाजलं असं मला वाटलंच नाही. ते तू आत्ता मला सांगतोयस म्हणजे मला तेव्हा कळलं की ते गाजलं होतं. मला ते नातीचरामी अजिबात गाजलं होतं असं वाटलंच नाही. माझा अनुभव नाही तो. मी तुटलेली असते म्हणजे मी त्या वर्तुळात नसते, पण मला काही वेळेला मात्र त्याची समीक्षा होताना हे वाटलं. माझा तोच प्रश्न होता की त्या काळातल्या वाचकांचं किंवा समकालीन लेखकांचं मत असं होतं, पण समीक्षक कोर्टमध्ये आपण म्हणूया की ते तेव्हा काय करत होते. एकतर पहिला प्रश्न असा की तुमचं लेखन काळाच्या बरंच पुढचं होतं, त्या काळातल्या वाचकांना किंवा प्रकाशकांना ते झेपणारं नव्हतं, पण समीक्षकांना ज्यांना आपण लर्नेड म्हणू त्यांनी त्याला न्याय दिला का एकतर त्या काळात. आणि दुसरं म्हणजे तेव्हाचं जाऊ दे, तुमचं लेखन आजच्या काळाला जास्त रिलेव्हंट आहे, म्हणजे काल सुसंगत आहे. तर आजची समीक्षा तरी तुम्हाला न्याय देते असं वाटतंय का? ह्याच्यामध्ये समीक्षा न्याय देते का या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर मी असं देईन की समीक्षाच माझ्या वाट्याला आली नाही, ज्या अर्थाने आपण समीक्षा म्हणतो. आता काही जणांनी आस्वादात्मक लेख लिहिले आणि मला माझं लिखाण चाहणारी खूप वाचक भेटले, हे मी मान्य करतेच आणि निश्चित त्यांनी मला कळवलंही तसं. आणि पण समीक्षा म्हणजे ज्याला आपण गंभीरपणे एखाद्या लेखकाचं समग्र लेखन घेऊन त्याचा प्रवास कसा झाला किंवा काय त्याला करायचं होतं आणि करता किती आलं, त्याच्या यशापयशाची एक आलेख मांडणं किंवा त्याच्यासाठी तेवढा वेळ देणं, हे माझ्या वाट्याला आलेलंच नाही आहे. आणि त्याची कारणं सामाजिकसुद्धा आहे. आपल्याकडे पुरुष समीक्षकांना बाईबद्दल लिहिताना दोन प्रकारचे संकोच असतात. एक म्हणजे बाईला एवढं द्यायचं का महत्त्व, दुसरं म्हणजे बाईला महत्त्व दिलं तर हिचं आणि आपलं काही आहे असं होईल का. कारण प्रत्येक वेळेला बाईला यश मिळालं रे मिळालं की त्याच्या मागे एक पुरुष उभा असतो असं जे सगळ्यांना वाटतं. तर त्याच्यामुळे पण असेल, मला माहिती नाही, किंवा कळप ह्या संस्कृतीमध्ये मी कुठल्याच कळपामध्ये नसल्यामुळे असेल, पण माझ्या वाट्याला समीक्षा आलीच नाही. पण समीक्षा न्याय देत नाही. आता मात्र या वयामध्ये, म्हणजे बऱ्याच आधी मला हे कळलेलं आहे की न्याय ही गोष्ट जी आहे ना ती जीवन करत असतं. ती वाचक करत नसतात, लेखक करत नसतात, समीक्षा करत नसते, काही करत, जीवन करतं. तुम्ही थांबायला पाहिजे तो न्याय होईपर्यंत. आणि आजच्या काळाला सुसंगत आणि त्यावेळेला सुद्धा काही माणसं ही इव्हॉल्व्ड होती. माझा नेहमी मुद्दा हा असतो की असं नाही की त्या काळामध्ये कोणालाच ते कळलं नाही. त्या काळातही कळणारी माणसं होती, आजही न कळणारी माणसं आहेत. अच्छा. कारण प्रत्येकच काळामध्ये आपण उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यावरची माणसं एकाच समाजात असतात. आपण एक समाज असं म्हणतो, पण विविध प्रकारची माणसं असतात. सगळ्यांना सगळं समजलेलं असतं अशातला भाग नाही. आपण सुद्धा आज जिथे आहोत आपल्यावरती पण काही लोक आहेत आणि आपल्या खाली पण काही लोक आहेत. तसंच हे प्रत्येक काळामध्ये होतं. तर त्याच्यामुळे त्यावेळेला काही लोकांना समजलं नाही, आज तरी समजते. त्यावेळेलाही काही लोकांना समजलं आणि आजही काही लोकांना समजत नाही. त्यावेळी ज्या लोकांना समजलं, म्हणजे समीक्षक नव्हे वाचकही म्हणून आपण,
तर तेव्हा वाचकांशी तुमचा संवाद कसा होता? कारण तो काळही वेगळा होता. एकतर तुम्ही फुल टाईम रिझर्व्ह बँकेमध्ये सारख्या ठिकाणी नोकरी करत होता. तेव्हा मोबाईल फोन नव्हते, ईमेल नव्हत्या, आजच्यासारखे सोशल मीडिया प्रमोशन हे कुठलंच नव्हतं, आणि तरीही त्यावेळेच्या तुम्ही सर्वात लोकप्रिय लेखकांपैकी होता. तर अशा वेळी तुमचा वाचकांसोबत किंवा फॅन्ससोबत म्हणून आपण संवाद कशा स्वरूपाचा होता? बेसिकली मला पत्रच आली, कारण त्या पुस्तकांमध्ये पत्ते होते, त्या पत्त्यांवरती मला पत्र यायची. चांगलीच असं नाही, सगळ्या प्रकारचे प्रतिसाद, अत्यंत निरर्गल भाषेमध्ये, अश्लील, धमक्या, अशी पण पत्र आली, कमी आली. मी काय उगीच मला सगळी अशी पत्र आली वगैरे असं काही जाहिरात करणार नाही, आणि मी फेसबुकवर नाही आहे. पण परंतु सगळ्या प्रकारची पत्र आली, खूप कौतुक करणारी पत्र आली, पत्र यायची बेसिकली. कारण झालं होतं काय माहिती आहे का, माझ्या एका व्यक्तिगत कारणामुळे माझ्या घरी लँडलाईन फोनसुद्धा नव्हता. अच्छा. माझ्या तरुण वयामध्ये 21 वर्ष माझ्याकडे लँडलाईन फोन नव्हता. मोबाईलसुद्धा माझ्याकडे 16 साली आला. म्हणजे शेवटी मला घ्यावा लागला, कारण सगळी सिस्टीमच तुम्हाला कंपेल करतं. मला चॉईस मिळाला असता तर तो आजही माझ्याकडे नसता, पण तो मला घ्यावा लागला. पण लँडलाईन फोन काही कारणांमुळे माझ्याकडे नव्हता, आणि मी राहत होते दैसरला. म्हणजे ते तिथे पोचणं पण जिकिरीचं होतं, आणि मग पोचल्यानंतर ह्या बाईचं घरी नसतील तर भेटणार कशा, त्यामुळे प्रत्यक्ष भेटींचं वगैरे असं काही. पण माझ्या वडिलांकडे मात्र राजहंस प्रकाशनकडनं तो नंबर घेऊन वडिलांकडे अनेक फोन यायचे, आणि वडिलांना धक्केच बसायचे. म्हणजे की तुमची मुलगी किती मॅच्युअर आहे तुम्हाला माहिती आहे का, हे कळल्यावर तर त्यांना खूपच धक्का बसायचा, कारण त्यांना कल्पनाच नव्हती. त्यांच्या दृष्टीने मी 4च वर्षाची, मेघना एवढी. तर त्याच्यामुळे ती टेम्पो बघून रडणारी, त्याच्या पलीकडे ते म्हणाले माझ्या दृष्टीने तू पुढे गेलेलीच नाही आहेस. त्याच्यामुळे ते मला सांगायचे, ते म्हणायचे ते खरंच मॅच्युअर वगैरे आहेस की काय, असं ते म्हणतात वगैरे असं. तर त्यामुळे ते वडिलांकडे, एक मुलगी तर म्हणाली तुम्ही तिला पेजर सर्व्हिसचे चार्जेस लावा, सगळे निरोप तुम्ही घेऊन बसता, आणि मग ते तुम्ही तिला सांगायचे तिला फुकट मिळतं हे वगैरे वगैरे, तिने फोन घ्यायला काय होतं, असं व्हायचं. पण शक्यतो पत्र हे व्हायचं. आणि प्रत्यक्ष मला भेटायला काही कोणी फारशी लोक आली होती असं नाही, पण म्हणजे अशा कार्यक्रमातनं वगैरे मी भेटल्यानंतर मग हे व्हायचं, संवाद प्रत्यक्ष पण व्हायचा. त्या ओघांनीच पुढचा प्रश्न मी विचारतो, तो म्हणजे वाचकांकडनं मिळणारं प्रेम हा एक आहे. समीक्षा हा एक भाग असतो, तो एका विशिष्ट गटापुरता राहतो. लेखकाला व्हिजिबिलिटी मिळणारा मोठा भाग म्हणजे पुरस्कार, आणि तो केवळ व्हिजिबिलिटी नाही, त्याचा योग्य सन्मान असतो. तर तुम्हाला मिळालेले पुरस्कार आणि न मिळालेले पुरस्कार या दोन्हींबद्दल काय वाटतं? एकूण तो आता मी थोडंसं प्रमोशन करू का? नाही, अत्यंत स्मार्टली की माझ्या नवीन पुस्तकात याची सगळ्याची चर्चा आहे वगैरे वगैरे. मला मुख्य असं विचारायचं आहे की पुरस्कार योग्य प्रकारे दिला गेला पाहिजे, योग्य वेळेला मिळाला पाहिजे, आणि योग्य व्यक्तीच्याही हातून मिळाला पाहिजे, तर त्याचं महत्त्व राहतं. नाहीतर तो कधी कधी अपमानासारखाही होतो. तर तुमचा वैयक्तिक अनुभव म्हणजे एवढ्या दीर्घ स्पॅनमधला त्याचं कसं आहे? माझा वैयक्तिक अनुभव संमिश्र आहे. म्हणजे मी केवळ निगेटिव्ह आहे असं म्हणणार नाही. आता मी सोलापूरला आले म्हणून म्हणत नाही, परंतु खरोखरच दमाणी पुरस्कार मिळाला ती माझी आनंदाची आठवण आहे, आणि अनेक कारणांसाठी. म्हणजे केवळ पुरस्कारासाठी नाही, नंतरची पण, किंवा मजेशीर गोष्टी झाल्या. तर जैन पुरस्कार मिळाला तेव्हासुद्धा म्हणजे काही भेटीगाठी झाल्या, काही लोक भेटली, आणि तिथेसुद्धा सन्मानाने वागवलं गेलं, किंवा पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीला सुद्धा महत्त्व आहे. नाही तर काही काही वेळेला तर असं झालेलं आहे की ते दुष्काळ पीडित असतात ना, त्यांना धान्य वाटप होतं, तशा पद्धतीने पुरस्कार देतात. तुम्ही जर बघितलं तर पूर्वीच्या काळी राज्य पुरस्कार जे असायचे, असा एक माणूस इथे उभा असायचा आणि तो असा कंटाळ असं वगैरे विचारत असायचा. त्याच वेळेला इथे पुरस्कारार्थी सगळेजण पुरस्कार घेऊन जात आहेत. म्हणजे तुम्ही कशासाठी मत देत आहे? त्याच्यापेक्षा घरी त्यांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे टाका ना. त्यांना पैसेच द्यायचेत तर ते पैसे नाही आहेत, तो मान आहे, तो काहीतरी कौतुक आहे, ते मान आहे, असं त्याला वाटलं पाहिजे, त्याला काहीतरी महत्त्व मिळालं असं वाटलं पाहिजे ना. ते होत नाही. म्हणून मला असं वाटतं की, पण माझे अनुभव संमिश्र दोन्ही आहेत. मला राजकारणाचा पण अनुभव आला, आणि त्याच्यामुळे मला काही पुरस्कार कसे नाकारण्यात आले, आणि मला लोकांकडनं कळायचं, कारण मी साहित्य वर्तुळात नव्हतेच.
एक तर स्वभाव नाही, कळपात मिसळण्याचा स्वभाव नाही, त्याच्यामुळे मी साहित्य वर्तुळात कशी जाणार ना, म्हणजे ते लगेच आमच्यात येत असलीच तर असं असतं. नाही, मला संपूर्णपणे तुम्ही मान्य नाही आहात, मला थोडे तुम्ही मान्य आहात, थोडे ते मान्य आहेत, थोडे ते मान्य आहेत, असं आहे ना. आपण स्वतःला सुद्धा संपूर्णपणे स्वीकारू शकत नाही, तर आपण लोकांना कसं संपूर्णपणे मी काही कळपात त्यामुळे गेले नाही. आणि कळपात न गेल्यामुळे नॅचरली माझा साहित्य वर्तुळातला वावर फारच मर्यादित राहिला. आणि त्याच्यामुळे लोकांकडनं मला हे सगळं कळायचं. अगं, तुला कळलं का, तुला का नाही पुरस्कार मिळाला? ते अश्लील म्हणाले बरं का, त्या निवड समितीवर अमुक होते, ते म्हणाले हंस केला तर अश्लील आहे, त्याला नाही द्यायचं. तर मला धक्काच बसायचा की म्हणजे अश्लील, माय गॉड. तुम्ही इतर पुस्तकं चांगली आहेत म्हणून मला नाकारलं, माझा काही इश्यू नाही आहे. तुमच्या मते इतर पुस्तकं चांगली आहेत म्हणून आम्हाला नाही द्यायचं, पण अश्लील म्हणून तो शिक्का, म्हणजे मला वाईट वाटलं होतं त्यावेळेला, मला आठवतंय. आणि काही वेळेला तिला हा मिळाला आहे ना पुरस्कार, मग आता आपला कशाला, तो त्याला. किंवा त्या निवड समितीवरच्या एक बाई होत्या, त्यांची संस्कृतीविषयी आणि त्यांची बाईनी काय लिहावं ह्याच्याविषयीची कल्पना वेगळी होती. आणि अचानक एखाद्या बाईचं एवढं कौतुक होतं आहे दुसऱ्या, हे पण त्यांना चाललं नसेल, त्यांनी मला शेवटपर्यंत वगळलेलं आहे पुरस्कारातनं. तर त्याच्यामुळे ते पण असतं कधी कधी तुमच्या विषयीचे आकस, तुमच्या लिखाणाविषयीचे आकस. मला पुरस्कारांविषयी जनरल जे म्हणायचं आहे की अर्ज करून जो मिळतो तो पुरस्कार नव्हे. मगाशी वाचक ह्याच्यामध्ये त्या बाई बोलली म्हणत होत्या, तर त्या म्हणाल्या तसं की निवड समिती तुमची स्वतंत्र पाहिजे आणि त्यांनी निवडलं पाहिजे पुस्तक. मग ती निवड चुकीची होऊ शकते किंवा बरोबर होऊ शकते, तो मुद्दा नाही आहे. पण लेखकाला सांगायचं की तू अर्ज कर आणि माग आमच्याकडे, मग आम्ही देतो. ह्याच्यामध्ये मान काय राहिला, सन्मान काय झाला? पुरस्कार हा सन्मान असेल तर. हे मला अजिबात पटत नाही. अर्ज हा नादारीसाठी करायचा, अर्ज हा नोकरीसाठी करायचा, अर्ज हा सरकारी गाळ्यासाठी करायचा, कॉलेजमधल्या ॲडमिशनसाठी करायचा. ते मागणं आहे, आम्हीच मागून तुम्ही आम्हाला देणार, तसं नाही. अर्ज नाही करायचा. दुसरं गोष्ट म्हणजे माझा जो पहिल्याच पुरस्काराचा अनुभव होता आणि तो तिथे गेल्यावर मला कळला, कोणाकडून पुरस्कार मिळतो त्या व्यक्तीने तुमचं वाचलेलं पण नसतं. इतकंच नव्हे तर त्या व्यक्तीला साहित्य क्षेत्रामध्ये इंटरेस्ट पण नसतो. ती व्यक्ती तुम्हाला पुरस्कार देते का, तर त्यांना त्या एवढ्या मोठ्या जनसमुदायापुढे यायचं असतं आणि आपणही कोणी आहोत हे सिद्ध करायचं असतं. पण त्या व्यक्तीला काय वाटलं पुरस्कार मिळालेल्या, अरे आणि आपलं एक पॅरेग्राफसुद्धा वाचलेलं नाही आणि तो माणूस आपला सन्मान करतोय, असं पण होऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे तिसरी गोष्ट म्हणजे ह्या दोन गोष्टी असायला नाही पाहिजेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कधी कधी काय होतं बघ, की एका वर्षी 4 पुस्तकं सुंदर येतात आणि दर्जेदार येतात, पण तुमची नॉर्म अशी असते की एकालाच द्यायचा. 3 पुस्तकं राहिली त्यांना तुम्ही पुढच्या वर्षी पण घेत नाही, कारण तुम्ही गेल्या वर्षीमध्ये पडता. ही काळाची मर्यादा का ठेवता तुम्ही पुरस्कारासाठी? 5 वर्ष झाली म्हणून काय झालं, त्यावेळेला मिळालं नाही आहे तर आता आम्हाला द्यायचं आहे कारण हे पुस्तक सुंदर आहे. तसंच त्याच्या पुढच्या वर्षी असं होतं की सगळीच भिकार पुस्तकं येतात, पण तरी त्यातलं निवडावं लागतं कारण आम्ही तर पुरस्कार देणार. आरती झाली आहे तर आता खिरापत्ता वाटली पाहिजे, त्या पुरस्कारालाही काही अर्थ नाही. म्हणून त्याच्यातल्या काही नॉर्म्स ह्या तुम्ही जाणीवपूर्वक बदलल्या पाहिजेत असं मला वाटतं. तर असे काही मुद्दे आहेत. आणि शिवाय मग तुझा पर्सनल नशिबाचाही भाग असतो, ज्याच्यामुळे तुला पुरस्कार मिळाल्यावर काय वाटतं. काही पुरस्कार पहिल्यांदा जे मिळतात त्याच्यासाठी तुझी निवड होते की बाबा हा पहिलंच वर्ष आहे आणि त्याच्यात तुला मिळाला, म्हणजे आधी कोणी नाही आहे त्याच्यात. नाही तर कधी कधी काय होतं, बापरे ह्यांना मिळालं आणि आता मला, किंवा आता मला मिळाला आणि नंतर त्यांना, असा जो अनुभव असतो ना, ते म्हणजे एकदा बादशाह नंतर दुरी तेरी. म्हणजे आता तू म्हणशील तू बादशाह का, तसं नाही. मला कुठल्याही बादशहाला ह्याचं दुःखच होईल ना, नंतर तुम्ही एकदम असे खाली येता. ह्याचं कारण दरवर्षी पुरस्कार दिलाच पाहिजे ही नॉर्म जी आहे ती मला क्वेश्चन करावीशी वाटते. असं मला एकूण पुरस्काराचं आहे. पण काही अनुभव खूप सुंदर होते, काही खूप छान माणसं मला भेटली पुरस्काराच्या निमित्ताने. आपली वेळ आता संपत आली, त्यामुळे मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो की आता तुम्ही एवढं सगळं आयुष्य पाहिलं, म्हणजे बंडखोरी लेखन पासून ते हा स्पॅन ते आणि आता हे डन दॅट बीन देअर इथपर्यंत, त्यातनं आलेलं
शहाणपण आणि हे. तर आता तुम्ही पुढं काय लिहिणार याबद्दल आम्हाला खूप उत्सुकता आहे. तर पुढचं पुस्तक किंवा पुढचं लेखन तुमचं कशावर असणार आहे, की पुन्हा आम्हाला जुनी कथा कादंबरी लिहिणारी मेघना भेटणार आहे, की आता जास्त चिंतनपर लिहिणारी फिलॉसॉफिकल लिहिणारे मेघना आम्हाला वाचायला मिळणार आहे? तर ही सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मी सगळ्यांच्या वतीने हा प्रश्न विचारतो. ॲक्च्युली मेघनाला पण ती उत्सुकता आहे. मला सुद्धा काही ऑलरेडी माहिती नाही आहे हे. आणि त्या वेळच्या रेट्याप्रमाणे ते लिखाण होतं. मी अमुकच लिहीन किंवा अमुकच लिहिणार नाही असं मी काहीच नाही सांगू शकत. पण लिहावंसं मात्र मला आता वाटायला लागलेलं आहे. किंबहुना मी एक तो तुकडा लिहिला होता, त्याच्यामध्ये ते दुसऱ्या भरारीबद्दल मी तुला सांगितलं की पहिली भरारी जी असते ना ती त्या पाखराची बेखबर असतानाची असते. ते निर्व्याज असतं, ते निरागस असतं, त्याला काहीच माहिती नसतं आणि ते उडता येतंय, अरे वा आपण असं असं केल्यावर आपण वर जातोय, या इतक्या निरागस आनंदासाठी ते आकाशात जातं आणि त्याच्यानंतर ते भिरभिरत खाली येतं, लँड होतं परत. त्यावेळेला त्याला काही दगड बसतात, त्यावेळेला ते डबक्यात पडतं, त्यावेळेला कोणीतरी त्याच्यावर नेम धरून बाण मारलेला असतो. या सगळ्या गोष्टी त्याच्या बाबतीत घडतात आणि ते शेवटी खाली येतं. दुसरी भरारी घेताना या सगळ्या आठवणी त्याच्या मनात असतात आणि म्हणून दुसरी भरारीच त्याची पोस्टपोन होत राहते. तर डन दॅट बिन देअरनी हे काम केलेलं आहे की माझ्या सगळ्या पहिल्या भरारीतल्या सगळे सल, खंत, आनंद, कृतज्ञता हे सगळं जे माझ्या मनामध्ये पाठीवर ओझं घेऊन मी फिरत होते ते सगळं मी आता बाजूला ठेवलेलं आहे, कारण माझं व्यक्त करून झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं माहिती आहे आता की मी आता तो लाफिंग बुद्ध जसं बटाट्याचं पोतं खाली टाकतो ना तसं मी ते टाकलेलं आहे. आता मी आय एम गोइंग टू ट्रॅव्हल लाईट. वा, आता नवी भरारी घ्यायला मी सज्ज आहे. पण कुठल्या आकाशात कुठला वेध घेणार हे मला माहिती नाही आहे. ती उत्सुकता आम्हाला सगळ्यांनाच आहे. त्यासाठी तुमच्या पुढच्या लेखनाला शुभेच्छा. आपली ही गप्पांची मैफिल जवळजवळ 2 तास रंगली. एका आरती प्रभूंच्या ओळीने मी याचा शेवट करतो. आरती प्रभू म्हणतात या मैफिलीबद्दल, ते गाण्याच्या मैफिलीबद्दल म्हणतात की मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे लाभली, मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे लाभली, न्या तुम्ही गाणे घराला फूल किंवा पाकळे. तर ही गाण्याची मैफिल नसली तरी मेघदा त्यांची बोललेल्या चर्चेतून प्रत्येकाच्याच हातात काही ना काही लागलं आहे. आपल्या स्वतःच्या जीवनाशी रिलेट करणारी गोष्ट उलगडली आहे असं मला वाटतं. आणि त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांचे आभार, मेघनाताई तुमचे आभार आणि प्रिसिजन ग्रुपचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. मी केवळ उपचार म्हणून आभार मानत नाही आहे, पण खरोखरच तुम्ही सगळेजण वेळ काढून लॉंग विकेंड असताना सुद्धा आज इथे या कार्यक्रमासाठी आलात. याच्यावरूनच तुमचं पुस्तक आणि वाचन याच्याविषयीचं प्रेम मला समजलं आणि दॅट इज व्हेरी रिअश्युअरिंग. आश्वस्त करणारं ते आहे. याबद्दल मी मनापासून धन्यवाद देते आणि प्रिसिजन ह्याचे पण धन्यवाद करते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. तुम्हा दोघांचेही मनापासून आभार. या निमित्तानं इतक्या सविस्तरपणे अनेक खुलासे आमच्यापर्यंत पोहोचले, त्याबद्दलही धन्यवाद. जाण्यापूर्वी तुम्हाला एक निवेदन, एका कार्यक्रमाची माहिती मला द्यायची आहे. डॉक्टर लक्ष्मीनारायण बोल्ले यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा साहित्य पुरस्कार येत्या शनिवारी म्हणजे 9 तारखेला लोकमान्य टिळक सभागृहामध्ये आयोजित केलेलं आहे, संध्याकाळी 6 वाजता ॲम्फी थिएटरमध्ये. आणि या कार्यक्रमासाठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष नुकतंच निवडून आलेले योगेश सोमण ते येणार आहेत. तर त्याही कार्यक्रमाला आपण सर्वांनी यावं अशी विनंती करतो. आणि ज्यांनी पुस्तक घेतलं त्यांनी ऑटोग्राफ घ्यायला तुमच्याकडे आलं तर चालेल. तर तीही संधी आपल्यासाठी आहे. त्यानिमित्तानं आणखीन थोड्याशा गप्पा होऊ शकतील. धन्यवाद. पुढचा कार्यक्रम अर्थातच जूनमधला पहिला शनिवार, त्यावेळेला आपण नवीन लेखक, नवीन विषय यासह भेटूया. धन्यवाद.